फिर से आग लगाई जाए। यह है करारा जवाब तिलक वर्मा का। बड़े भाइयों ने तो सिर्फ तोड़ा था, ये तो घसीटेंगे भी। क्या बल्लेबाज है ये। डीडी वर्ल्ड एशिया कप राइजिंग स्टार्स में देखिए फिर से इंडिया वर्सेस पाकिस्तान इस ब्लॉकबस्टर संडे को 16 नवंबर रात 8 बजे से सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा विनोदाचं माप ओलांडून तुमच्या मनात वाजत गाजत गृहप्रवेश करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। विनोदाचा पदर घेत 25च्या उखाण्यांसोबत झोकात प्रवेश करायला सगळे हास्यवीर सज्ज आहेत, त्यांचं स्वागत करूया। यांना विनोदाच्या चालीरीतींविषयी समजावून सांगत यांचं गोड शब्दात कोड कौतुक करायला तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, आपल्या स्वाभाविक आणि सुंदर अभिनयानं शिवानी रांगोळे ह्या अभिनेत्रीनं अनेक भूमिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। आज ती स्पेशल गेस्ट म्हणून ह्या मंचावर हास्य खुलवणार आहे आणि तिच्यासोबत तिला साथ द्यायला येतात फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत। कदम काका, तुमचं बीपी, पल्स रेट सगळं नॉर्मल आहे। मला नक्की सांगा, तुम्हाला नक्की काय त्रास होतोय? आता मराठी। ऍक्च्युली मला अशी रात्रीची ना स्वप्न पडतात आणि अशी स्वप्नामध्ये माकडं दिसतात ना, मला ते चिडवून दाखवतात। काका, तुम्हाला किती वेळा सांगितलंय रात्री झोपताना काहीतरी छान मनमोहक दृश्य बघायचं? बघायचं खूप प्रयत्न करतो आणि दिसतात सुद्धा। अशा चकण्या देखण्या मुली अशा नाचताना दिसतात। काका, आता कशाला तुम्ही मुली बिली बघता? झालं आपलं। नाही, म्हणजे मी त्यांना बघतो पण त्यांच्या जवळ जातो, त्यांना हात लावतो तर ते माकड होतात आणि कान फारून फोडतात। काका, आता झालं ना वय, कशाला जायचंय तुम्हाला जवळ? लांबून बघायचं, लांबून सगळं मनमोहक दिसतं। लांबून? ही काय फालतूगिरी, लांबून कसं काय होणार? जा, आता काही झालेलं नाहीये तुम्हाला। बरं, मी काय म्हणतो, 2 गोळ्या तरी द्या ना म्हणा। काही गोळे बिले काही भेटणार नाही तुम्हाला, काही झालेलं नाही। कशाला पाहिजे तुम्हाला गोळ्या? जाताना जेम्सच्या गोळ्या घेऊन जा वनिताकडनं। अरे बापरे बापरे बापरे, सॉरी सिस्टर सिस्टर, यार चक्कर आली, डॉक्टरला बोलवा। हा, थांबा, तुम्ही इथे बसा, डॉक्टरांना विचारते। ये बाई, लवकर ये, चक्कर आली तुला? हा, डॉक्टर, चक्कर आहे ना? बाहेर एक पेशंट आलाय, बेशुद्ध पडलाय, आत घेऊ का? नाही, हॉटेलला घेऊन जा। कॉमेडी, काय कॉमेडी करू का? त्यासाठी बोलवलंय ना? आता मरताय तुम्ही, लय असणार आहे। एक पेशंट आलाय, बाहेर जा, जा, पण पेशंट आलाय ना? तुम्ही लय कॉमेडी करता। अगं, आता हसत बसणारेस का? पेशंट आलाय, जा बाहेर। अयो गौऱ्या, हा, अरे कुठे डॉक्टर? मला बघायचंय तिला। अरे बाबा, माझं लग्न झालं की बघशील ना। हा, आणि हे बघ, ए भाई, आपलं आधीच सांगतो तुला मी, आपलं काय ठरलं होतं, नंबर मिळाला तर तू नॉर्मल व्हायचं, तोपर्यंत अजिबात व्हायचं नाही। म्हणजे तू ओळखतोस तिला? मी ओळखत नाही रे, आपल्या एरियात तिने नवीन क्लिनिक टाकलंय। काय चिकनी दिसते यार डॉक्टर, काय सांगू तुला यार, आपला दिलाला त्याच्यावरती यार। पण लक्षात ठेव, नंबर मिळाला की नॉर्मल व्हायचं। आता तू मला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही। कोण तू? कोण तू? तू कोण रे? मला माहितीच नाही ना तू कोण। चल आपलं जायचं, आपलं कॉमेडी होणार आहे। डॉक्टरांनी बोलवलं। काय बेकार डॉक्टर? काय झालंय ना? त्यांना चक्कर येते। अरे हा, चक्कर, अरे हा, याला चक्कर आली। अरे बापरे, काय झालं ह्यांना? असे बेशुद्ध पडले? हे माहित नाही ऍक्च्युली काय झालं माहिती का, मी ना माझ्या गाडीने आपलं हे
कुठली गाडी ठरवून घ्या आधी. हा गाडीने जात होतो बघितलं रस्त्यावरती तर हा पडलेला होता हा. म्हटलं अरे हा माणूस कोण आहे यार मी गेलो दोघा तिघांना विचारलं अरे भाई ये भाई ये कोई है क्या इसका कोई है क्या ए भाई तर कोणी काय बोलायला तयारच नाही अरे बापरे. मग म्हटलं यार हे आपलं काम आहे उचललं डायरेक्ट तुमच्याकडे घेऊन आलो क्या बात आहे यार. खूप खूप चांगली गोष्ट केली तुम्ही. हे बघा तुम्ही काही काळजी करू नका. बाहेर ऊन वगैरे आहे ना त्यांना विकनेस आला असेल मी त्यांना इंजेक्शन देते आता. हा काळजीचं काही कारण नाही. थोडा वेळ आपण त्यांना इथे झोपायला देऊ. पण खरंच खूप बरं केलं आता तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात. म्हणजे ओळख पाळख नसताना तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी थांबलात त्यांना दवाखान्यात घेऊन आलात. तुमच्यासारख्या माणसांची ना समाजाला फार गरज आहे. येस येस इट्स अ गुड व्हर्च्यू. वरचीवर मी असं करत असतो आरामात 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 सावकाश तुम्ही पडून राहा. हा इंजेक्शन दिलंय आता तुम्ही आराम करा मॅडम हा. मी इथंच राहतो बाजूला बर. हे तुमचं नवीन क्लिनिक आपल्या एरियातलं ना हो नुकताच सुरू केलंय. वा आता आपली भेट होत राहील कसं काय तुम्ही असेच ओरडत फिरत असता का? नाही मी ओढत नाही फिरत तुम्ही आराम करा बसू मी हो बस. मी ओढत नाही फिरत काय या दवाखान्यात जितके पण पेशंट येतात हा. ना सगळ्यांना मीच घेऊन येतो काय सांगता? हो जाम ओळख आहे आपली इथं बर. म्हणजे काय काय हो? लोकांच्या वेदना आपल्याला सहन होत नाही म्हणजे पेशंटना प्राण्यांना सगळ्यांना मीच आणून इकडे ऍडमिट करतो क्या बात आहे. हे सोशल वर्क आहे ना नाही, आपलं बरोबर कामच तसं आहे नाही, बरोबर हो, आहे. तुम्ही फार फार बरं झालं तुम्ही त्यांना इकडे घेऊन आलात. खरंच मला ना अशी गरजेला धावून जाणारी माणसं खूप आवडतात. अरे थँक्यू सो मच काय गौऱ्या काय चिकनी आहे यार कडक आहे डॉक्टर मला पण नंबर पाहिजे हिचा. पागलच का बे? बोला ना काय म्हणतात ते? काय म्हणतात? बाहेर ऊन आहे हा. ना उन्हामुळे त्याला चक्कर आले त्यामुळे कळत नाही काय बोलतोय ते मॅडम आपलं कामच तसं आहे तुम्हाला सांगतो मागे म्हणजे तुम्हाला म्हटलं ना लोकांच्या वेदना आपल्याला सहन होत नाही तुम्हाला काय सांगू तुम्हाला आता मागे एक वटवागुळ विजेच्या तारेला उलट लटकलं होतं. अरे बापरे. मी 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 आपलं असलं मैं तो रस्ते से जा रहा था और घेतलं अरे बोला ये वटवागुळ इसको कोई है क्या वटवागुळ भाई बोलो कोण ऐकायला तयारच नाही क्या हुआ मी गेलो पायपावर चढलं त्या वटवागाला काढलं बोला ये भाई जान नाही सोडले का मी दवाखाना लेके जायगा ऐकलं त्यांनी? मग गेलं 3 वेळा मी बोला शिल्लक आहे अजून शिल्लक आहे मी गेलो धावत त्याला हॉस्पिटल दवाखाना वटवागुळ मग वाचलं थँक ते वाचलं वटवागुळ तुम्ही किती दयाळू आहोत. किती छान स्वभाव आहे तुमचा. दिवसभर काम करतो मॅडम आपण समाजसेवा वगैरे दिवसभर करतो. माझी आई मला म्हणाली किती काम करतोस दमशील एखादी डॉक्टर मुलगी बघत लग्न कर. आता मी लाख तयार हो डॉक्टर मुलीबरोबर लग्न करायला ती मुलगी तयार पाहिजे ना. आता माझं कसं सकाळ दुपार संध्याकाळ फक्त सोशल वर चालू असतं. बरोबर. बाकी तुमचा काय विचार आहे लग्न विग्नाचा काही म्हणजे नाही मी सांगितलं असं की ओके नाही बरोबर ना सोशल वर्क महत्वाचं दुसरं काही नाही. आणि आता गेल्या महिन्यात ते तर महत्वाचं राहीलच आम्ही रक्तदाब शिबिर भरवलं होतं. रक्तदान म्हणायचंय का? बघा तुम्ही असं काहीतरी बोलता मग त्यांना ठसका लागतो. नाही ते रक्तदान शिबिर भरवलं होतं महिन्यातून 3 वेळा भरवलं होतो मी. 3 वेळा? हो पहिल्या वेळेस प्रसाद ओक्सर आले बर. दुसऱ्यांदा प्रभाकर मोरे आले अरे वा. आणि तिसऱ्यांदा ते प्लॅटोनिक लव सईता अमनकर त्या पण आल्या. बापरे एवढे सेलिब्रिटीज येतात म्हणजे आपल्या एका रिंगवर मी कॉल नाही करत फक्त रिंग देतो फोन कट करतो. का? त्यांना कळतं अरे गौरन रिंग दिली म्हणजे कुठे कार्यक्रम आहे गेलं पाहिजे. अरे चला भारी आहे. रिलेशन्स तसे मेंटेन केलेत ना आपलं कामच आहे ना सोशल वर्कचं बाबा. बरोबर आहे. मग करेक्ट आहे. आणि त्याच्या मागच्या वर्षी अजून एक म्हणजे एक छोटासा कार्यक्रम केला मोती लिंबूचं शिबिर. मोती बिंदू असेल होते. मोती मला सांगितलं ना तुम्ही असं काहीतरी बोलत जाऊ नका मग त्यांना ठसका लागतो. तुम्ही ऐकू नका पडून राहा. अरे झोप ना बाबा. आराम कर. अरे बाबा झोप अरे जायला ना झोप. हा तर मी मोती बिंदूचं शिबिर ठेवलं होतं. तर मी शिबिराला कोणाला बोलवलं असेल? कोणाला? ओंकार भोजने. शपथ. मग, हा. फक्त रिंग दिलीत ना? रिंग दिलीत कॉल कट केला बरोबर. आई शपथ मॅडम काय मन कवड्यात होतो मी. थँक्यू. पण लक्षात ठेवा याच्या पुढे जर कधी मी तुम्हाला रिंग दिली ना तर समजून जायचं की गौऱ्याने तुमको याद किया है. नाही म्हणजे शिबिरासाठी बोलवलंय तुमचं पण शिबिर भरू ना आपण. तुमचं शिबिर असेल ना मला सांगा मी भरवतो. कसं आहे ना मी माझ्या संस्थेमधून महिन्याला 1000 ऑपरेशन करतो. 1000? सगळा खर्च आपली संस्था करते. सगळा खर्च म्हणजे काय
एकदम खतरनाक. आपली संस्था तशी आहे. मला आवडलंय हे. मी येईन तुमच्या उपक्रमांना वगैरे. नक्की नक्की तुम्ही रिंग नक्की. द्या, मी येईन. हो मी रिंग देईन ना. रिंग द्यायला तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे. ओ येस, घ्या ना. बरं, हा. चला आता बरं वाटतंय. हो हो हो. निघालं तरी चालेल. नाही 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 कुठं बरं वाटतंय. मॅडमने सांगितलं आराम करा, अजून बरं नाही वाटत आहे. ओ हॅलो, मी डॉक्टर आहे ना, मी सांगू. हा तुम्ही बसा जरा, इतक्यात वेळ झालेला नाही तुमची. हा हा डॉक्टर. कळलं ना. आता बसशील ना. हा. बस मग जरा वेळ हा लागला सांगायला. नंबर. हा माझं कार्ड नंबर आहे त्यावर. वा वा. डॉक्टर शिवानी. काय नाव आहे यार. तेरी शिवानी शिवानी तेरी शिवानी. काय इंडियन आयडल वाटलं काय? नाही हो मग? मॅडम. अहो तुमचं कसं पोएटिक नाव आहे ना, म्हणून जरा म्हटलं की तेरी शिवानी. बरं थांब ना जरा. मॅडम तुम्हाला माझ्या नंबरने मी आहे ना मेसेज करतो. हा सेव्ह करून घ्या. बघा आलाय का बघा. सेव्ह करून घ्या. माझा नंबर आहे. हो, काय मेसेज पाठवलाय तुम्ही मला? काय. तेरी जुल्फे है बादल, तू मेरी गझल, मैं हाँ. तेरा शायर. स्पॅम मेसेजेस पण बरे येतात मला यापेक्षा. ही काय गझल आहे का काय? नाही सॉरी मॅडम, काय गझलच्या बाबतीत जरा मी प्रीमॅच्युअर आहे. ॲमेच्युअर म्हणायचंय का? चला आता तर निघायलाच हवं. खूप बरं वाटतंय. थँक्यू. थांब ना यार. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. अरे मी डॉक्टर नाहीये, त्या डॉक्टर आहेत. अच्छा त्या हा, आहेत त्या आहेत का त्या- डॉक्टर. thank you. सो ब्युटिफुल डॉक्टर. गप्पा गप. डॉक्टर आय लव्ह यू. ओ, थँक्यू डॉक्टर. थँक्यू. यू आर सो गोरेगाव. गॉर्जियस. वा. थँक्यू. ह्या डोक्यावर परिणाम झालेला बरं का, मी नाही नाही सांगते. ह्यांच्या कॉमेडीला गोरेगावला घेऊन गेलं पाहिजे. डॉक्टर समोर असं बोलतोस. असं गोरेगाव. थांब ना जरा, मला बोलू दे ना यार. हा, काय 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 म्हणतायत? काय नाही परत तेच. मला म्हणतो देवासारखे धावनाला मला वाचवलं. अरे ठीक आहे ना यार, इट्स माय वर्क, सोशल वर्क यार. थँक्यू. मला खूप बरं वाटतंय आता आणि आम्ही निघतो आता. ते चला. मी ठरवू का? हॅलो मी ठरवू. मी डॉक्टर आहे ना, बसा. नाही, चला. राहू दे. नाही, जाण्याच्या आधी मला असं वाटतं तुमचं बीपी चेक करणं खूप गरजेचं आपण आहे. बसा. केलं की मग अशी. नाही नाही, पण आता परत तुम्हाला चक्कर बिक्कर आली तर मग हे काय तुम्हाला परत घेऊन येणार नाही. बरोबर. हा? आपण सगळं ना एकत्र अच्छा चेक करून हो, घेऊ. हळू डॉक्टर. ते माय गॉड, काय काय झालं. ह्यांचं बीपी वरखाली होत आहे. ते होणारच. ते हा पसरलाय ना खूप मध्ये. ए, नाही नाही काय नाही. अरे तू नको ना यार. बघितलं बीपी किती वाढला तुझा. ते माझं असं बीपी वाढत जातं म्हणून आय गेस डिझिनेस आला असेल. नाही पण नाही ते नाही काही नाही. एक मिनिट मला कळलंय काय झालंय. तुम्हाला कसलं काही टेन्शन आहे का? तुम्ही मला सांगा, मी ऐकते. तुम्ही सांगा मला. बोला. बापरे. अशी ऐकणारीच हवी होती कोणतरी. डॉक्टर. हा डॉक्टर. ते काय आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे. एवढ्या फॅक्टरीज आहेत, एवढ्या कंपनीज आहेत आणि एवढ्या गाड्या आहेत, काही विचारूच नका. म्हणजे मोजायला पण वेळ नाही माझ्याकडे. काय सांगता? आणि पैसा एवढा आहे ना, मुंग्या लागल्या पैशाला. एवढा पैसा तुझ्याकडे खरंच. आता तू सोशल वर्कर आहेस तर मी इंडस्ट्रियलिस्ट होऊच शकतो नाही का. आणि एवढं कमवतो, एवढं काम करत असतो, पण शेवटी आजी म्हणते मला की काय बेटा एवढं काम करतोयस तर एक कोणती तरी डॉक्टर मुलगी बघून घे लग्नासाठी. तुमची पण आजी म्हणतेच का? नाही डॉक्टर कसं प्रोफेशन एक असं नोबल प्रोफेशन झालेलं आहे ना, म्हणून त्या असं कोण मिळणार आहे मला डॉक्टर मुलगी. सुंदर डॉक्टर मुलगी कोण मिळणार तुमच्यासारखी. नाहीच मिळणार. ऑफकोर्स. आणि असं कोण तुमच्यासारखी दिसलीस तर असं मी डायरेक्ट कसं काय विचारणार ना. मारबीर दिला तर? नाही मारबीर असं काय नाही, पण माझ्याकडे खूप पैसा आहे. म्हणजे काय होतं तुम्हाला काय काम करायची गरजच लागणार नाही. मला कशाला, मला आहे ना क्लिनिक. नाही तुम्हाला म्हणजे जी कुणी माझी बायको असेल तिच्यासाठी डायरेक्ट 20 मजली हॉस्पिटलच काढेन ना मी. असे खूप सारे बेड, 100 बेड, 200 बेड, काय प्रश्नच नाही. एवढे सगळे बेड कशाला पाहिजे. एवढे सगळे बेड घर नाही बांधणारच. त्यात मी 10 बेडरूम करेन, कळलं का. हे बेड वेगळे. क्या बात है. अरे मूर्ख आहे. यू नो दिस गाय, दिस स्टुपिड इडियट गाय. मी माझ्याकडे नंबर 1 बुलशिट गाय. हसू नको. हसू नको. हा ठीक आहे ना. पैसा सगळं नसतं, कळलं ना. माणसाचं मन मोठं पाहिजे. आता माझ्याकडे नाही एवढा पैसा, नाही एवढ्या गाड्या, नाही एवढा पैसा, काहीच नाही माझ्याकडे. पण मी ऐकले कुठेतरी एक मोठा बिझनेसमॅन बोलला होता,
की तो बोलला की माझ्याकडे खूप पैसा आहे पण समाधान नाही, माझ्याकडे खूप गाड्या आहेत पण समाधान नाही. मग त्याने काय केलं, 200 चेअर्स अपंगांमध्ये वाटल्या. क्या बात आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना कळलं की रे खरा आनंद जो आहे तो लोकांमध्ये आहे, त्यांच्या हास्यामध्ये आहे. पैसा तर आहे पण मन मोठं पाहिजे. नाही, माझं दोन्ही मोठं आहे. पैसा आहे माझ्याकडे, माझं मन मोठं आहे. माझी 60% प्रॉफिट मी डोनेट करत असतो. 60%? टाटा नंतर मीच. क्या बात आहे. वा वा. माझं एवढं नाही, म्हणजे टाटा वगैरे एवढं नाही माझं थोर समाजसेवक अरुण कदम ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं काम करतोय. शेवटी काय पैसा तर आहे पण कसं समाधान महत्वाचं आहे. मन माणसाचं मोठं पाहिजे ना, ते महत्वाचं आहे. नाही आणि ह्यांचं मन किती मोठं आहे म्हणजे नाही, किती किती मोठं आहे. मला ना आता लक्षात आलंय ऍक्च्युली तुम्ही जेव्हा आलात ना तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही रेग्युलर पेशंट्स आहात, पण इथे आल्यावर मला लक्षात आलं की काय थोर समाजसेवक, थोर इंडस्ट्रियलिस्ट वगैरे. माझं मी भाग्य म्हणायला पाहिजे की तुम्ही माझ्या या छोट्याशा क्लिनिकमध्ये आलात. सो आता ना मला काय वाटतं, मी काही तुम्हाला असंच जाऊ देऊ शकत नाही. अरे थँक्यू मॅडम. तुमचं मन मोठं आहे आणि तुम्हाला जपण्याची गरज आहे. तुम्हाला जपण्याची जबाबदारी माझी आहे. कसं आहे, आता ह्या केसेस मध्ये ना इंटरनल इंजुरी वगैरे झालेली असू शकते, त्यामुळे आपण काय करू, मस्त MRI करू, काय बेसिक आपण स्कॅन बिन टेस्ट बिस्ट करू आणि रिझल्ट आले ना चटकन वेळ मिळाला तर ऑपरेट पण करून करा लागलाय मार लागलाय, केलंच पाहिजे. नाही ऑपरेशन वगैरे नाही काय कसं असतं, रक्ताभिसरणाच्या कार्यामध्ये ना काही क्लॉट काही गाठ बीट आली ना तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो. परवा माहितीये का, आमच्याकडे असेच एक पेशंट आले होते, सारखी चक्कर येते अशी तक्रार घेऊन. आणि आम्ही त्यांच्या टेस्ट केल्या आणि टेस्ट मध्ये आमच्या लक्षात आलं त्यांना एक फुफ्फुसच नव्हतं. काय एक अख्खं फुफ्फुस नव्हतं, त्यांना फुफ्फुसच नव्हतं. आम्ही लावलं. काय सांगताय? आम्ही लावलं त्यांना, मी त्यांना फुफ्फुस लावलं. ह्यांचं पण असं असू शकतं. नाही मला ह्यांच्याकडे बघूनच असं वाटतं ह्यांच्याकडे ना फार तर अर्ध वगैरे असेल. मला काही झालेलं नाहीये. ऐका मी काय म्हणते, आपण ना मस्त पोट बीट फाडून आपण मस्त फुफ्फुस तपासून घेऊ आणि काय न्यूरोलॉजिकल वगैरे प्रॉब्लेम असेल तर आपण कवटी पण फोडून टाकू. ऐका तर शिवणकाम वगैरे नंतर होतं, त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि बघा कसं आहे बॉडी उघडलीच आहे ना, मी काय म्हणते बॉडी उघडलीच आहे तर आपण हार्ट पण तपासून घेऊ. अरे काय दिवाळीची साफसफाई करताय आतमध्ये? ऐका ना इतका मोठा कोइन्सिडन्स आहे ना, आज ना आपल्याकडे एक हार्ट पण अवेलेबल आहे ट्रान्सप्लांट साठी. 1 हार्ट फॉर यू. करायचा नाही डॉक्टर बोला ऐका ना डॉक्टर मी खोटं बोललो, मी नाही हो तेवढा श्रीमंत. मी खूप गरीब आहे, मला मरू द्या ना, माझी काय काळजी करू नका, मला मरू द्या. नाही हे बघा तुम्ही खोटं बोलताय ते मला कळलंच होतं, पण मरू द्या असं कसं? ह्यांचा विचार करा, हे केवढी काळजी करताय तुमची. हे माझी काळजी करतात. अहो चायनीजच्या गाडीवर डिश धुवायला आहे, माझी काळजी करणार मी चायनीजच्या गाडीवर भांडे घासतो मी. म्हणजे काय अबे तेरा मुंह देख झूठ बोलता कितना तू. नाही मी काय म्हणते हे तुमचा सगळा खर्च उचलतील ना, ह्यांची संस्था आहे, मोठी संस्था आहे. आणि तुमच्यासाठी काय हो, बेसिक 8-9 लाख खर्च होऊन जाईल. 8-9 लाख रुपये 8-9 लाख रुपये रक्कम ऐकून जीभ जड झाली. हो तुमची जीभ जड झाली? हा रक्कम जीभ जड झाली. ओ माय गॉड हा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो. तुमचं पण MRI करायला लागणार. मला केवढं काम आहे, मला खूप काम आहे. नाही बरं झालं तुम्ही इकडे आलात, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही इथे बसा, तुम्ही खाली बसा, मी कुठेही जाऊ देणार नाही. वनिता कम हिअर प्लीज कम हिअर. बॉयला बोला वनिता कम हिअर. ऐक त्या ऑपरेशनची तयारी कर, ह्यांना घेऊन जा टेस्ट साठी. आणि ऐक ह्यांना घेऊन जाशील त्याच्या आधी कीटकनाशक मार. मला घेऊन गेलो कीटकनाशक कशाला मारायचंय? तुमच्या अंगात भयंकर किडे आहे. सॉरी नाही मला खूप कॉमेडी करताय.
मला असं म्हणायचं होतं की तुमच्या अंगावर किडे आहेत, म्हणजे तुम्ही एवढं फिरत असता, समाजसेवा करत असता, मग तुम्हाला कुठे वेळ स्वतःची काळजी घ्यायला, म्हणून म्हणलं मी कीटकनाशक वगैरे. हा चल 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 घेऊन जा, थांबू नको तू, तयारी कर, वॉर्डबॉयला बोलव. चला मॅडम अरे बोल ना. सॉरी मॅडम, तुम्ही जर हसणं थांबवा ना. सॉरी मॅडम, आम्ही खोटं बोललो मॅडम, तुमच्याशी खोटं बोललो आम्ही. ते काय झालं, आमच्या एरियात तुमचं नवीन क्लिनिक बघितलं ना, तुम्हाला बघितलं, तुम्ही खूप सुंदर आहे, पण आपल्याला असं वाटलं की जरा चान्स मारून बघावा म्हणून तुमच्याकडे आलो. हा बोलला म्हणून मी खोटं नाटक केलं बेशुद्ध व्हायचं. मी बेशुद्ध होतच नाही कधी. तुम्हाला काय वाटलं, मला काय कळलं नसेल, तुम्ही खोटं बोलताय? लाज नाही वाटत? हा, समाजसेवा करायला आवडते ना, मग मुलींचा आधी रिस्पेक्ट करायला शिका, आणि रिस्पेक्ट इथे असतो डोक्यात, कळलं ना? या आता. मॅडम कॉमेडी सोबत सामाजिक पण टाकलं. आता कानात बसून हसणार आहे. त्या अंजलीला घेऊन जा, घेऊन जा. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई, धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं गौरव आणि ओंकार आज फार काही कष्ट करायचे नव्हते, आयुष्यात जे वागतो साधारण तसंच करायचं होतं, आणि ते करण्यात तुम्ही तरबेज आहात हे माहितीच आहे. त्यामुळे एकदम बाय हात का खेळ असा परफॉर्मन्स झाला आणि खूप मनापासून पण झाला. शिवानी, तुझं या मंचावर खूप 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 स्वागत. थँक्यू. जितकी गोड आहेस तितकाच गोड परफॉर्मन्स केलास, आणि मला असं वाटतं की अशी जर डॉक्टर असेल तर मीही एकदा चक्कर मारायला जाईन. मजा आली, मजा आली. प्रसादा, परफॉर्मन्सबद्दल बोलण्याच्या आधी एक घोषणा मला आज करावीशी वाटते. गौऱ्या, गेल्या खूप महिन्यांपासून मी तुझा परफॉर्मन्स बघतोय, तुझी निष्ठा बघतोय कामाच्या प्रती, तुझा प्रामाणिकपणा बघतोय, तुझा सच्चेपणा बघतोय, आणि आज मला असं वाटतं की मी एक अनाऊन्समेंट करायला हवी. मी एक नवीन चित्रपट करतोय, आणि त्या चित्रपटाचा हिरो आहे गौरव. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे मोती लिंबू. सर होईल होईल. काय करायचं तुमचं? अरे यार, सॉरी सर. गौऱ्या, जोक सपाट, पण लवकरच आपण अशी खरी अनाऊन्समेंट करू. येस सर. तथास्तु. वंडरफुल. शिवानी, तुझा प्रेझेन्स, तुझा आवाज, तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला. शिवानी, खूप मस्त वाटलं आज तुला प्रत्यक्ष इथे बघून. तुझा लाईव्ह परफॉर्मन्स कधी पाहिला नव्हता, कायम तुला स्क्रीनवरच बघत आलो, पण आय एम व्हेरी हॅपी. खूप मस्त वाटलं. तू यांच्याबरोबर इतकी क्विकली जेल झालीस की मला वाटलंच नाहीस की तू आज पहिल्यांदा असं काही परफॉर्म करतेस. वंडरफुल, मजा आली. शिवानी, तुला हास्य जत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय? मला खरंच खूप छान वाटतंय. माझे आई बाबा, घरचे सगळेजण खूप फॉलो करतात, त्यामुळे जेव्हा मी या सगळ्यांना भेटले तेव्हा मला असं वाटलं की हां, हे सगळे माझ्या ओळखीचे आहेत, मला माहीत आहेत. आणि प्रसाद सर म्हणाले तसं मी खूप छान पटकन आम्ही जेल झालो. मला खूप मजा आली, आणि तुम्ही सगळ्यांनी मला या परिवारामध्ये सामील करून घेतलं त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि मला आवडेल असं मोती लिंबू वगैरेच्या उपक्रमांना यायला, काहीच प्रॉब्लेम नाही. क्या बात है, क्या बात है शिवानी. थँक्यू सो मच फॉर बीइंग हियर, अँड थँक्यू सो मच. चला तर मंडळी, आता विनोदाची पाणीपुरी टेस्ट करूया. कॉमेडीची मिठी तिखी टेस्ट घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, भांडूपचा शशी कपूर निखिल बने, आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. नमस्कार 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 मंडळी, मी तुमची सगळ्यांची लाडकी अँकर हसरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या आजच्या कॉम्पिटिशन मध्ये, ज्याचं नाव आहे उभा विनोद स्टँड अप कॉम्पिटिशन.
आणि याचे स्पॉन्सर्स आहेत MSJ पाचक चूर्ण. रात्री घ्या, दिवसभर बिंदास ठसा. तर या कॉम्पिटिशनसाठी 40 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात 3 स्पर्धकांची निवड केली आणि प्राथमिक फेरीसाठी जे परीक्षक होते ते म्हणजे ज्यांना महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी रडत रडत विनोदाचं सलायन ही पदवी बहाल केली असे सगळ्यांचे लाडके विराज जगताप. आणि दुसरे परीक्षक म्हणजे स्लॅबचा आवाज स्टिकच्या आधारे काढणारे स्लॅब स्टिकचे श्याम बांगर. तर खरंच या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण यांनी 30 स्पर्धक निवडले आहेत अंतिम फेरीसाठी. पण आता या 30 स्पर्धकांमधनं एक ठरणार आहे महाविजेता, ज्याला मिळणार आहे विनोदाचा उभा मेरू हा पुरस्कार. पण हे ठरवणार कसं आणि ठरवणार कोण? कारण कसं आहे, सामान्यांना आवडतं ते वेगळं असतं आणि क्रिएटिव्ह लोकांना आवडतं ते थोडं वेगळं असतं. त्यामुळे आपण असे 2 वेगळे परीक्षक आज इथे या मंचावर बोलवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी या मंचावर आमंत्रित करते विनोदाचा महामेरू, पोपट खातात विनोदाचे पेरू, संकटकाळी जे MSJ ला उद्धारू असे सगळ्यांचे लाडके पृथ्वी प्रताप गारू. नमस्कार. नमस्कार पृथ्वी प्रताप गारू सर. सरांची एक वेगळी ओळख म्हणजे निरागसता आणि विनोद यांच्यातलं मार्मिक विश्लेषण अर्थातच उद्बोधन याच्यावर त्यांनी प्रबंध लिहिला आणि त्याच्यावर त्यांनी PhD सुद्धा केली आहे. हो. आणि मला हे उभा एक मिनिट काय झालं सर? ही स्पेलिंग चुकलेलं आहे. ते डिरेक्टरला बोलवा. अच्छा हे डिरेक्टर बोला. रोहित सर प्लीज सर या का सेट. येस हसरी स्टेजवर या सर. अरे सर रोहित, अरे तू डिरेक्टर होते. अरे वा आनंद वाटला. शिबिरात होता माझ्या. अरे आता लाज वाटेल खरं तर मला. स्पेलिंग चुकलंय. अरे काय सर? अरे कॉन्स्टिपेशन लिहिलंस तू इथे. स्टँडअप कॉमेडी कॉन्स्टिपेशन असं नाही ना ते. स्टँडअप कॉमेडी कॉम्पिटिशन असायला पाहिजे ना. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, कॉन्स्टिपेशन म्हणजे सर जरा परत एकदा. मुवमेंट आहे. मला हे असलं काहीतरी करायला लावू नको. सर रियालिटी शो वाले आहे ना, मिस करत नाही मुवमेंट आम्ही. हो पण अरे तू स्पेलिंग चुकलंय ते तरी आधी दुरुस्त कर. नाही ती आमची क्रिएटिव्हिटी आहे सर. ही क्रिएटिव्हिटी आहे. हा म्हणजे आमचे जे स्पॉन्सर्स आहेत ना त्यांचं प्रोडक्ट आहे MSJ पाचक चूर्ण. ते घेतल्यावर कॉम्पिटिशन सुलभ होत नाही, कॉन्स्टिपेशन सुलभ होत. आलं लक्षात सर? म्हणजे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांना कॉम्पिटिशनची काही घेणं देणं नाहीये, कॉन्स्टिपेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि सर स्टँडअप कॉमेडी शो आहे ना, त्यामुळे जरा क्रिएटिव्हिटी जरा दर्जा वाढवलाय आम्ही विनोदाचा. कसं वाटलं सर तुम्हाला? मस्त आहे ना? जा सुरू कर जा. वा ओके करूया सुरू. मस्त ऑल द बेस्ट. कडक करेंगे. चलो रेडी सर. तुम्ही प्लीज स्थान पण. हो थँक्यू. तर थँक्यू सर. ओके रेडी आहे ना सर? ओके. तर आपले जे पहिले परीक्षक आहेत ते आता इथे स्थानापन्न झालेले आहेत. कॉमेडीचे माहितगार पृथ्वी प्रताप गारू सर. आता सर आपले जे दुसरे परीक्षक असणार आहेत ते तुम्हाला निवडायचे. म्हणजे परीक्षक मी यासाठी म्हटलं की इथे जे काही आपले जमलेले प्रेक्षक आहेत त्यांची नावं त्या बोलमध्ये आहेत आणि त्यातनं तुम्हाला एक चिठ्ठी सर उचलायची आहे. अच्छा या बोलमधून मला चिठ्ठी उचलायची? येस सर. अरे वा. एक सामान्य प्रेक्षक निवडायचं आपल्याला. नाही सर मी एक मिनिट. विनोद केला मी आपला एक. मला खरं तर हरकत नाही सर. मी अनाउन्स करते. ओके. तर आपले जे परीक्षक आपल्याला आज इथे लाभणार आहेत त्यांचं नाव आहे संकटा श्रीवास्तवजी.
अरे ओके ओके जय राम जी की बाबू, जय राम जी की. तर संकटाजी तुम्ही आहात आमचे दुसरे प्रेक्षक परीक्षक. तर तुम्ही प्लीज तुमची ओळख आमच्या परीक्षकांना आणि आमच्या प्रेक्षकांना करून द्या प्लीज. माझा जो आहे पाणीपुरीचा ठेला आहे. 15 वर्ष झाला पाणीपुरीचा ठेला आहे. आता मग आम्ही जो आहे शूटिंगला पण चालू केला आहे. आपलं एक थोडं कन्फ्युजन झालंय. हो येस 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 ॲप सर. हो तुम्ही बसा सर, मी प्लीज आले. रोहित सर. येस सर कट करा आणि सर इथे आपलं काय झालं? ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय की आपण इथे जे प्रेक्षक परीक्षक निवडले तो पाणीपुरीवाला आहे, तर आपल्याला दुसरे प्रेक्षक निवडावे लागणार आहेत. कशाला? चांगलं आहे ना, चांगलं आहे. नाही ते परीक्षण कसं करणार सर? चांगलं आहे. पाणीपुरीवाला याच्यापेक्षा सामान्य माणूस कोण भेटणार आहे आपल्याला? मस्त आहे. नाही एक मिनिट, मुवमेंट आहे खरं तरी. कशी रोहित ऐक ना, ही मुवमेंट नाही. बघ तो लक्षात येत आहे का काय होतंय आता? इथे विनोदाचं परीक्षण होणार आहे. माझ्यासोबत हा पाणीपुरीवाला स्टेज शेअर करणार ज्याला विनोदाबद्दल काहीच जाण नाहीये. मग कसं? नाही सर ठीक आहे ना, पण मुवमेंट होते ना. म्हणजे एक अमराठी माणूस आपल्या शोचं परीक्षण करतोय म्हणजे अमराठी लोक आपला शो बघतात असा मेसेज जाईल ना. हो सर. अरे मुवमेंट आहे यार ये. न्यूज न्यूज ऐसा ही करेंगे. पण मग निकाल मी लावी ना, म्हणजे हा नाममात्र राहील पण निकाल मी लावीन, कारण याला काय कळणार आहे की नाही. म्हणजे तुमच्या शब्दापुढे माझं तोंड तरी आहे का? संकटाजी तुम्हाला कळलंय ना काय करायचंय? काय करायचं आहे? इथे परीक्षक म्हणून बसायचंय तुम्हाला. कसला शो आहे या? शो स्टँडअप कॉमेडीचा. स्टँडअप कॉमेडी हे आहे. म्हणजे यांना शो कुठला आहे ते माहित नाहीये आणि आपण त्यांना परीक्षक म्हणून बसवतोय. नाही बघ रोहित विचार कर थोडा. मी आहे ना सर, मी घेणार सांभाळून सगळं. स्टँडअप कॉमेडीचा शो आहे. बोले तो माने काय करायचं असतो त्याच्या? इथे उभा उभा लोक हसवणार, तुम्ही हसायचं त्याच्यावर. अरे मी दाद द्यायची त्यांना. आम्ही कुठे बसायचा? इकडे बसायचं. अरे इकडे बसू आपल्याला. पाय खाली का? ऍक्च्युली आपण खालीच बसणार. अरे वर बसा, इथे व्यवस्थित बसा तुम्ही. अरे बापरे सॉलिड होणार म्हणजे. कळलं ना? हसायचं, त्यांना दाद द्यायची, शवासकी द्यायची. बाप एक सांगू का बाब, म्हणजे मला जर त्याचा आवडला तर मी त्याला पाणीपुरी दिला तर चालेल? अरे मस्त आहे ना. अरे सॉलिड आहे. मोमेंट आहे. चालेल चालेल. मी तर म्हणतो सेटिंग कोण आहे? ओमक्या बस बस ये लवकर ये. इसको हटाओ, चेयर को हटाओ. ओमक्या ठेला ले क्या? ये रे लवकर ये. चल काय करू काय? अरे हा तर माझा मस्त होणार आता. पेंटिंग इथे थोडं इकडे घ्या. हे मस्त आहे. हे असणार आहे. फ्रेम आहे ना. वा 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 सर. म्हणजे आपण काय करू, यांना पाणीपुरीच्या ठेल्या सकट परीक्षण करायला लावू. हे असं मस्त वाटेल. डन. मी तिकडे चालू करतो. सुरू करा तुम्ही. हसरी लवकर चालू कर. चलो आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चालतो मी इथे उभा. रोहित सर मला फक्त एक थोडी वेगळी कल्पना सुचली आहे. मी काय म्हणते आपण थोडं लाईव्हली करूयात का शूटिंग? म्हणजे मी पाणीपुरी खाता जर इथे. अरे बेस्ट आहे हसरी. मोमेंट आहे यार ये. कमाल कर. तर मंडळी आता आपण सुरुवात करूया आपल्या या स्पर्धेत. थोडं गोड जास्त टाक, थोडं जादा. आपल्या या स्पर्धेला तर पहिला स्पर्धक शेवट आलो ना. आपला जो पहिला स्पर्धक इथे येणार आहे तो म्हणजे भांडूपच्या विनोदाची ढेंडाळी. विनोद म्हणजे ज्याचे खाणे-पिणे असा सगळ्यांचा लाडका निखिल बने. गाइस मी निखिल बने. मी इथे कॉमेडीचा खून करणार आहे. कसला कॉमेडी करतो यार. भारी करतो. चला चालू करा. आताशी तो बोललाय तो काय करणार आहे. कॉमेडी नाही केली अजून त्याने. थांब. आणि गाईज नुसता नाही, आंगिक अभिनयाने करणार आहे. निखिल करतो अरे काहीच केलं नाही त्याने अजून. इंट्रोडक्शनच सुरू आहे. गाईज सुरू करतो. येस. तर गाईज एका जंगलात. तू का हसलीस? तुला काय वाटलं जंगलात? नाही पुढे. एका जंगलात एक भुंगा आणि एक बकरी भेटतात. त्यांच्यात कन्व्हर्सेशन कसं होईल ते मी तुम्हाला दाखवतो. भुंगा येतो,
मग बकरी येते. मग मुंगा बोलतो. मग बकरी पण त्याला रिप्लाय देता. मग मुंगा त्याला बोलतो बकरीला की बकरी बोलते. मुंगा चिडतो. मुंगा बोलतो बकरी पण चिडते. बकरी बोलते तू निखिल बने बरोबर. तू आता जो परफॉर्मन्स केलास काय केलंस तू हे केलंस तू. याच्यात विनोद कुठे होता. तू आल्या आल्या म्हणालास तू आंगिक विनोद करणार आहेस. आंगिक म्हणजे काय. स्लॅपस्टिक डेफिनेशन सांग. स्लॅपस्टिक इज अ स्टाईल ऑफ अ ह्युमर विच इन्व्हॉल्व्स एक्झॅगरेशन ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. माहितीये काय. बर सगळ्यात आधी आंगिक कुणी केलं. मी केलं सर. पहिला परफॉर्मन्स माझा सर मी केलं ना. अजून कोणी केलं नाही इथे पहिलं कुणी केलं असं नाही विचारत आहे. पायनियर्स कोण आहेत. कोण आहेत नसतील माहिती. चार्ली चॅपलिन, बस्टर कीटन, समीर नावं ऐकलेत का कधी. बस्टर कीटन, चार्ली चॅपलिन वगैरे. हा ते आहेत विनोदवीर. आणि तू काय केलंय सत्ता. हे काय होतं. हे वाईट होता. थुकरट परफॉर्मन्स होता. 1 स्टार सुद्धा देणार नाहीये मी. अरे याचा 1 स्टार जा अबू दे. माझ्याकडनं या 4 पुढे आणि या वरची 1 सुखा पुढे एक्स्ट्रा. आणि माझ्या ठेल्यावर तुझा 1 सो फिक्स. 6ला ठेला लागतो. 6:15 यायचा 1 सो करून द्यायचा तुझा आपला ठेला. निखिल बने. अरे काय वा. एक मिनिट. एक कट कर. रोहित बाहेर ये रे. रोहित बाहेर ये. सर काय झालंय सर. अरे काय प्रकार चाललाय रोहित. हा काय झालं. हा माणूस प्रत्येक परफॉर्मन्स नंतर हा असा पुऱ्या देणार आहे. काय पुऱ्या दिल्या त्याने. पाणीपुरी दिली. एका थुकरट परफॉर्मन्सला जर हा 4 पुऱ्या देतोय. जर उत्तम कलाकृती असेल तर हा काय ठेला देणार आहे अख्खा. पण सर चांगलं आहे ना. हे काय चांगलं आहे. ही काय पद्धत. आजपर्यंत कुठल्याच शो मध्ये असं झालेलं नाहीये की पाणीपुरीवाला पुऱ्या देऊन अप्रिशिएट करतोय. अरे मुमेंट आहे यार. मस्त आहे. आवडलं मला. मी तर म्हणतो आपण ना सॉलिड आयडिया सुचली मला. सेटिंग ओमक्या ये ना लवकर. किती वेळ लावतो. मला म्हणायचं की आपण स्टार्स देतो तर स्टार्स देऊया ना. पुऱ्या द्यायची काय गरज आहे. नाही सर ठीक आहे. आपण एक काम करू. हे काढा जरा. काय काढू. कॉस्ट्युम काय. एक मिनिट. कमचाले क्या ते कशाला नेतोय. एक काढा हे जरा काढा. एक मिनिट. ते जर नेलं बसायचं कुठे. एक मिनिट. तू काय करतो. ऐका 2 मिनिट काढा. हे मस्त होणार आहे मी सांगतो. एक मिनिट रोहित सर विश्वास ठेवा ना. डिरेक्टर आहे ना मी. अरे हो पण हे काय मला याच्याबद्दल काही काढा ना सर. ऐकत नाही. माझे कपडे काढतो. काढा. ठीक आहे बंद करा. काढा. एक मिनिट. याला सांग संकटा हा माझे कपडे काढतोय. सर नाही. हे बघ मी तू माझा शिष्य आहेस म्हणून मी शांत आहे. तू माझ्या शिबिरात आला. मस्तच करणार काहीतरी. निघालो. जरा ही पॅन्ट अशी वर करा. माझी पॅन्ट का वरती करतोय. करा ना. माझ्या एक मिनिट. मस्त आहे. हे पण जरा वर करा. बाजूला काय करतोय तू. सॉलिड मला. आता काय प्रकार आहे. सांगतो सर काय करायचंय. हा जो पाणीपुरीवाला ना आता तुम्ही त्याचा पोऱ्या आहे. मी या पाणीपुरीवाल्याचा हा पोऱ्या म्हणजे हा कसं पाणीपुरी देतो आवडल्यावर. तुम्ही सुकापुरी द्या. त्याच्या बाजू बोला सुकापुरी द्यायची. मस्त हे फ्रेमिंग कडक आहे यार. मस्त होणार आहे. आणि मी काय म्हणतो सर तुम्ही कमेंट पण अशा द्या ना. म्हणजे तुम्हाला जर एखादा परफॉर्मन्स आवडला तर काय बोलाल तुम्ही. क्या तीखा परफॉर्मन्स किया रे. नाहीतर तुम्ही असं म्हणा भाई क्या परफॉर्मन्स रगडा आहे तूने. मी बोल. नाहीतर तुम्ही एखादी मुलगी आली तर काय म्हणाल मॅडम आपके परफॉर्मन्स को ना मेरा पॅटीस. असं काहीतरी करू सर. क्रिएटिव्हली मस्त फ्रेम पण बनले. नाही डन शांत ना. काय डन हे करू मी.
तेरा परफॉर्मन्स को मेरा पॅटेस हे करू मी सर तुम्ही करा ना यार करा ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ओळू नका माझ्यावर यार सुचतंय काहीतरी तुम्ही करा ना सपोर्ट करा काय सुचतंय तुम्ही करा तुला माझा हे चांगला होईल तुझं नाव गजोधर मरेन ए गजोधर डिस धू चाल मी हे करणार नाहीये नाही बरोबर नाही मला हे करायचं नाहीये गजोदर बिचोदर मी नाहीये कळला कोण आहे मी पृथ्वी प्रताप गारू साधा माणूस आहे का मी नाही मला नाही करायचं मी नाही तर मी जातो घरी ठीक आहे मी चॅनल हेडशी बोलतो ठीक आहे हा जा मी गजोदर आजपासून जा रेडी झालं लगेच ओके रेडी आहे ना सर रेडी कमॉन मला पटलं नाही पण हे झालं सर ओके सर मी रेडी आहे मी याचं काय करायचं आहे हे दुबायचं आहे इथे मध्ये मी सुरुवात करते दुसऱ्या कंटेस्टंटला बोलवते तर आता इथे येतोय आपला दुसरा स्पर्धक स्वतःच्याच विनोदावर स्वतःच असणारा विनोदाचा बवंडर सगळ्यांचा लाडका राजपुतांचा श्याम सुंदर मस्त हसलीस ना माझ्या स्किट मध्ये डिक्टो कोणासारखी तरी मला ते जाम आवडलं मस्त सही फैंटास्टिक परफॉर्मेंस होता बने आज दिन अच्छे से बने मजा आली खूप मजा आली तुला बघून असं खूप हसलो मजा आली धमाल मंडळी सुंभ जळला तरी पीळ जात नाही असं म्हणतात त्याचप्रमाणे म्हातारपण आलं तरी देखील स्वभावाला मुरड न घालता आलेले दोन वृद्ध आता इथे येणार आहेत अर्थात तुमच्या समोर येत आहेत जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप आणि त्यांना साथ द्यायला येते कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर पाटील आजोबा 111 पाटील आजोबा पुढे झाली एक्सरसाइज हळू सावकाश चला नाश्त्याची वेळ झाली चला आजोबा नाश्ता करून घेताय ना या मला नाश्ता नाही करायचा का बरं मला कंप्लेंट करायची मी सगळी कंप्लेंट तुमची ऐकून घेणार आहे पण नाश्त्याला चला ना तिथे ऐकूया आता पण चला नाही मला आतमध्ये यायचंच नाहीये मी आतमध्ये येऊन कंप्लेंट करणारच नाहीये मला इथे इथे त्या हे हवेशीर मैदानात निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या साक्षीने मला इथे कंप्लेंट करायची आहे बर मी ऐकेन काय झालंय मला माझी खोली बदलून हवी आहे खोली बदलून हवी आहे का झालं तुम्ही आणि पाटील आजोबा एकत्र असता छान मजेत चाललंय तुमचं कालपर्यंत सगळं ठीक होतं आज काय झालं याने माझ्या कवळीचे 4 दात तोडलेत बापरे बघू लागलं तुम्हाला कुठे दात तोडले हे दात नाही मग कुठले दात तोडले दुसरी कवळी पण आहे ना माझ्याकडे अगं बाई हो त्या कवळीचे याने दात तोडले सेफ्टीसाठी मी बनवून ठेवली होती ती कवळी त्याला धार करून ठेवली होती हाडं तोडायला त्या कवळीचे याने दात तोडले मला रूम बदलून पाहिजे चिडू नका हो पाटील आजोबा का केलं तुम्ही असं त्यांच्या कवळीचे दात का तोडलेत मला अक्रोड फोडायचे होते फुटत नव्हते मग मी ना वापरली त्याची कवळी ह्याचे अक्रोड फोडण्यासाठी हा माझी कवळी वापरतो बघ माझी कवळी वापरायची गरज होती याला गरज होती का याला वापरली तर काय फरक पडला बे तुले नाही हे चुकीचंच आहे आजोबा एकमेकांशी सहयोग केला पाहिजे मदत केली पाहिजे पण त्यांची कवळी का वापरायची असते तुम्हाला यारी दोस्तीत चालतं ना आता मी कवळी वापरली दुसरं काय वापरून घ्या आता काय सांगू तुले मी काय वापरू काय बी वापर चड्डी बी वापरली चालते मला काय प्रॉब्लेम मी काय वापरू तुझी चड्डी अरे मला नाही वापरायची याची चड्डी मी माझं हे घालेन मला नको याची चड्डी अरे नको वापरू मा बाप नाही मी आज थांबणार नाही अरे मला याच्याबद्दल कंप्लेंट करायची होती खूप दिवस हा माणूस मला फक्त एवढाच त्रास नाही देत हा मला रोज त्रास देतो काय करतात पाटील आजोबा काय करतो मी सांग बरं इकडे हा पाटील आहे ना रात्रीच्या माझ्या डायपर लपवून ठेवतो अरे थंडीत मला कंट्रोल नाही होत हा लपवून ठेवतो अरे मग कंट्रोल करायचा ना पिप्या त्याच्यानं काय होते तू पाटल्या मला पिप्या बोलतो आजोबा चिडू नका कंट्रोल करायचं मला सांगतो स्वतः कंट्रोल कर ना अरे गप्पा बस मी तुला सांगतो रसिका कधी रात्रीची शतपावली करायला माझ्या खोली बाहेरून जा फक्त 3 आवाज ऐकले येतात ढाम ढुडुम ढुस हा माणूस मला सांगतो कंट्रोलचं अरे मला अणुबॉम्ब फोडतो रात्रभर हा माणूस मला थंडीचे गॅसेस होता ना बे पिप्या मग ते गॅसेस धरून ठेवायचे अबे सोड्याची गोष्ट धरून ठेवली तर काय चालेल आहे का नाही साधी गोष्ट आहे इकडे मला अजून एक कंप्लेंट करायची काय हा आपल्या मेस मधलं फरसाण चोरतो आजोबा
तुला इतके दिवस प्राजक्ता वाटायची नाही. हा चोरतो आणि असं रुमालात बांधून ठेवतो आणि सोन्यासारखं जपतो, रात्रभर खातो आणि मग धाम डुडुम डुस. आजोबा नाही हे चुकीचं आहे. नाही ते चुकीचं. अरे मला माझ्या घरचे खाऊ देत नव्हते ना, मग आता इकडे भेटतं तर मी रोज आहे ना एक घासच खातो. शपथ कधी जास्त खातच नाही मी बाई. पाटील आजोबा फरसाण वगैरे खाल्लं की पोटाचा त्रास होतात की नाही तुम्हाला? तब्येत सांभाळायला नको का? अरे हो दे बाई, त्रास काय होणार तो दे. काय जे नश्वर आहे त्याच्यावरती प्रेम कायले करायचं, गेलं त्याचं सोडून द्यायचं असतं. आता इथले वर्ष जगले बा, 2-4 दिवसांना काय फरक पडतोय? 2-4 वर्षांनी काय फरक? मग अरे आत्म्याला थोडी बुडबुडा येतो, शरीराला बुडबुडा येतो, पोटातला काय करायचंय? मर्याचं तर सगळ्यांना कार भाऊ, हा बी जाणार आहे. मला लय मारायचं मी नाही म्हणणार. नाही तुम्ही काही जाणार नाहीत का? मरणाच्या गोष्टी करायच्या तुम्हाला पाटील आजोबा? नको ना. हा मेला पाहिजे, तो मेला पाहिजे, मी मेलो पाहिजे, तुझा तू मर एकटा. अरे मी मरीन रे बापा. चला आता खूप झाल्या गप्पा आणि खूप झाल्या कंप्लेंट. तुम्हाला माहितीये ना आज फॅमिली व्हिजिट डे. आज तुमची फॅमिली भेटायला येणार आहे, पटकन आवरून घ्या. चला. मी नाही येणार. नाही येणार म्हणजे? मी नाही येणार. असं काय करता आजोबा? तुमची नात येते ना तुम्हाला भेटायला दर महिन्याला. भेटून घे आता माया माणशी डायरेक्ट. मी नाही येणार. येऊ दे, टाकून गेले ना मला वृद्धाश्रमात. आता मला भेटायला येतात. मी नाही येणार. अबे तुझ्या घरचे तुला भेटायला येतात, मी नाही तर डायरेक्ट फोनवरून चमकावून टाकला इकडे पाय ठेवायचा नाही म्हणून, तेव्हा ते येतात तिथे. मला नाही भेटायचंच नाही मला. अबे पिप्या नात दाखवायला घेऊन येतात बाहेरून नात. अबे मग काय झालं येड्या? अबे पोरांना आपल्याला वृद्धाश्रमात टाकलं म्हणून का त्याच्यावर रागवणार आहे तू? असं काय नव्हत भाऊ. आता आपण जेव्हा कामामध्ये व्यस्त होते तेव्हा आपण आपल्या पोरांना बोर्डिंगमध्ये टाकलं का नाही? त्यांची आपण फी भरली, त्यांच्या राहा खायची सोय केली, याचा अर्थ आपलं प्रेम नव्हतं असं झालं का भाऊ? नाही ना. अरे आता पोरं बी व्यस्त झाले बे कामामध्ये, आपण त्यांना स्पेस द्यायला पाहिजे राजा. काय करशील तू हे करून? मी तर म्हणतो तू आहे ना, तू त्या पोरांना भेटायला जाय, त्यांच्याशी बोल. अरे सोड हे. हे पाय, हे जगण्याची स्पर्धा ना एवढी वाढली ना की ती जन्मदात्याला बी विसरायला भाग पाडते बे. त्यामुळे वृद्धाश्रम जे आहे ना आपलं, ते ना गार्डन समज, गार्डन. त्या गार्डनातली ना हिरवळ पाहायचं शिक. हिरवळ हिरवळ दिसली ना की तुला फूल दिसीन. हे पाय फूल, सुंदर फूल आहे. पाटील आजोबा फ्लर्टिंग नाही करायचा. फ्लर्टिंग करत असतो सारखा. दिसेल त्या बाईला बोलतो ती बघ फूल, ती बघ फूल, तो बघ गजरा. अबे मला फ्लर्टिंग आवडतं बे. चला आवरा झाल्या असतील गप्पा तर नाश्ता करून घ्या. चला. काय नाश्ता करून घ्या. मी तो म्हणतो पिपी, मी मरल्यावर आहे ना भाऊ 2 अप्सरा पटवणार आहे. 2. तू ना रंभा पटाव. बघितलं परत माझ्याबद्दल बोलला. परत माझ्याबद्दल बोलला. एक तर मला पटवायला सांगतो, नाही तर मला मरायला सांगतो. वा 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 वा, सुंदर कॉन्सेप्ट, सुंदर परफॉर्मन्स. प्रसादा. हेमंत, व्हेरी गुड अटेम्प्ट. मला तुझा प्रयत्न खूप आवडला, खूप भावला. रसिका फार छान. पृथ्वी आउटस्टँडिंग बेरिंग होतं, आउटस्टँडिंग. मजा आली, खूप मजा आली. मस्त बेबी, कीप इट अप गाइस. मंडळी, याच बरोबर विनोदाचा हा हंगामा इथेच थांबतो आहे. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदाचे 7 समुद्र, 7 नद्या, 7 डोंगर पार करून, टेन्शनच्या राक्षसाचा वध करून, हास्याच्या गुलबकवलीचं फुल मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आगळा वेगळा विषय आणि रंजक सादरीकरण यांचा मिलाप घडवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत आगळ्या वेगळ्या विषयावरचा सिनेमा, ज्याचं नाव आहे झोंबिवली. आणि आज या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत या चित्रपटातील कलाकार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या लाडक्या कलाकारांचं, अर्थात अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, तृप्ती खामकर आणि
मंडळी, झोंबिवलीप्रमाणेच आपला देखील चित्रपट आगळा वेगळा आणि हॉरर असावा अशी इच्छा आहे एका निर्मात्याची. बघूया त्याचा लेखक त्याची ही इच्छा पूर्ण करतोय का ते. ભોજને બોલો પતિ ગઈ મારી પૂજા. વાંચો હવે. હા સર. શું લાવ્યા છે વાંચો. ऍक्च्युली कापरेकर गुरुजींकडून तुमच्याबद्दल कळलं मला. सरांना मराठीत हॉरर फिल्म करायची आहे, तर आम्ही हॉरर कन्सेप्ट शोधतोय. कापरेकर गुरुजी म्हणाले आम्हाला की कमाल लेखक आहे ओमकार भोजने. लगेच कॉन्टॅक्ट केला आणि बोलवलंय तुम्हाला. कापरेकर बोलले म्हणजे चांगलाच असणार आहे. चलो चलो समय ना बघाडो यार. चलो वाचलो वाचलो हा वाचलो. हा चलो वाचो वाचो. गणपती बाप्पा मोरया. वाचो वाचो. हा या हॉरर गोष्टीचं नाव आहे पूर्णचंद्र. पूर्णचंद्र એટલે फुल मून. बरोबर फुल मून. हा घाबरलात ना. तर पूर्णचंद्र या गोष्टीची सुरुवात होते स्नेहलता नावाच्या बिल्डिंग पासून. चला આમાં શું આમ આમ કરવાની જરૂર છે. स्नेहलता नॉर्मल नाम છે स्नेहलता. आता बिल्डिंगचं नाव स्नेहलता का ठेवलंय, मी मुद्दाम ठेवलंय, पण का ठेवलंय हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुमची पण टरकणार आहे. अरे वा म्हणजे काहीतरी आहे. पुढे वाचो वाचो. बापरे, मला आताच भीती वाटते. तर स्नेहलता नावाच्या बिल्डिंग वरून कॅमेरा पॅन होतो आणि एका खिडकीत जातो. खिडकीत जातो आणि आपल्याला दिसतं एक बाई हातात चाकू घेऊन जोर जोरात टोमॅटो कापते. त्यांनी माने चला मला वाटलं कोणातरी भोसकत असेल. इथं टोमॅटो कापते. हसू नका. कारण यापुढे ती बाई जी भयानक गोष्ट करायला जाणार आहे ती आणखी भयानक आहे. ते टोमॅटो कापते. तिच्या मनात विचार येतो की 8 वाजून गेले पण अजून राजेश कसा आला नाही. राजेश कोण, तिचा नवरा? नवरा नाही. राजेश त्यांचा वॉचमॅन. ए माने. હા અરે વોચમેન તો આવી રીતે આવે ના. હા કરીને શું કામ આવે યાર. વોચમેન છે યાર. એ હા મારો वॉचमॅन. ऐका मेहताशेठ, ऐका पुढे ऐका. रोज रात्री 8 वाजता न चुकता दारावर येणारा पाणी आया असं म्हणणारा राजेश आज 8 वाजून गेले तरी आला नाही. दारावरची बेल वाजलेली म्हणून तिच्या मनात संशय आला की आपलं घड्याळ तर बंद नाही ना. म्हणून ती पटकन हॉलमध्ये आली आणि घड्याळाकडे पाहू लागली. एक टक. जर मिनिट काटा हल्ला तर घड्याळ सुरू आहे आणि मिनिट काटा हल्लाच नाही तर घड्याळ बंद आहे. पण सेकंद काटा बघितला तर पटकन कळेल ना. हाच विचार प्रेक्षकांच्या मनात येईल तेव्हाच आपण कॅमेरा पॅन करायचा आणि दाखवून द्यायचं की तिच्या घड्याळात सेकंड काटाच नाहीये. तिच्या घड्याळात सेकंड काटाच नाहीये. अरे बापरे. काय होते. नाही मग काय है ना. ती घड्याळाकडे एक टक पाहते आणि इतक्यात मिनिट काटा हलतो. आणि तिच्या लक्षात येतं की घड्याळ सुरू आहे. बापरे. आता એની માને મિનિટ કાટા હલતો. આમાં શું હોરર છે યાર. મિનિટ કાટા. હે
आम्हा शो हॉररचे मिनिट कट हालतो. अहो पुढे पुढे इथे सर प्रेक्षकांना धक्का आहे ना, इथेच धक्का आहे. कारण इथून पुढे खर तर हे स्क्रिप्ट डेंजर होणार आहे. डेंजर. हे बघा, हे बापरे, मला नाही वाचायचं. काय काय अरे असं काय नाही नाही प्लीज 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 असं करू नका. मला भीती वाटते कारण ती स्क्रिप्ट पुढे खूप डेंजर आहे. मी नाही वाचू शकत. अरे पण आपण नाही बोजने, आपण वाचायला जमलोय ना, स्क्रिप्ट वाचायलाच जमलोय ना. खरंच भीती वाटते कारण खूप डेंजर आहे पुढे. नाही नाही असू द्या, तुम्ही वाचा तर आधी, मग कळेल आम्हाला. मी आहे इथे. तू जाडते અહીંયા આવો ना, तेव्हापासून फक्त पुढे डेंजर आहे डेंजर आहे डेंजर आहे एवढा बोलतोय. आतापर्यंत काही डेंजर नाही आलाय. नाही नाही मेहताबाई, दारू जशी हळूहळू चढते का नाही तशी ही माझी गोष्ट हळूहळू अंगात बिनत जाणार आहे. बापरे, मला डोळ्यासमोर सगळं दिसू लागलंय. नको मला, हे मला सहन नाही होणार आहे. मी नाही वाचू शकत. मी नाही वाचू शकत. बापरे, म्हणजे सर पुढे डेंजर आहे काहीतरी. एक्साइटमेंट वाढली आहे भोजने आमची. तुम्ही वाचा पुढे. एक्साइटमेंट वाढली आमची. पण मी वाचलं आणि मला हार्ट अटॅक आला तर काय करशाल? काय कराल तुम्ही? मला हार्ट अटॅक आला तर मला नाही एवढं मोठा धक्का सहन होणार आहे. बघा, आजपर्यंत अशी हॉरर स्टोरी ना बनली ना बनणार आहे. नाही होणार असं. पण तुम्ही वाचा ना पुढे, आम्हाला कळू दे ना. मला कळलं, आम्हाला कळू दे ना प्लीज. वाचा वाचा. मी प्रयत्न करतो. हा बाई वाच. हा पण तुम्ही या बाजूला. मी इकडे या. तुम्ही इकडे या. इथे बसा. बसा. हात पकडा. घाबरू नका. ऐका तुम्ही. तर ती स्नेहलता घड्याळाकडे बघते. तिच्या लक्षात येतं की घड्याळ सुरू आहे. एक मिनिट. काय स्नेहलता तुमच्या बिल्डिंगचं नाव होतं ना मगाशी? कॅमेरा पॅन होतो, स्नेहलता दिसते. हा, तुम्ही म्हणाला ना सस्पेन्स पुढे सांगणार त्याचा, तुमची टरकणार. कुठली बिल्डिंग? अहो मगाशी सांगितलं ना तुम्ही स्नेहलता नाव बिल्डिंगचं. नाही नाही, बिल्डिंगचं नाव अलका आहे आणि हिरोईनचं नाव स्नेहलता आहे. अरे काय माणूस आहे यार, तू बोलला ना स्नेहलता, नंतर सांगते तू बोलला होता ना. अच्छा मग सॉरी, मग मी चुकून वेगळं वाचलं. मी वेगळं वाचलं. हिरोईनचं नाव स्नेहलता आहे. ठीक आहे, चूक झाला, हरकत नाही. पुढे ते स्नेहा अलकालता ने टोमॅटोवालीचं काय झालं सांग पुढे. टोमॅटो. तिने बघितलं घड्याळ सुरू आहे. ती आता ते घड्याळ बघून पुन्हा टोमॅटो कापायला जाणार. इतक्यात दारावरची बेल वाजते. टिंग टांग. आणि अलकाच्या छातीत धस होत. अरे जवा देना यार, टोमॅटो वाली ध्यान में रखना है. टोमॅटो वाली. हा, बेल वाजते. टिंग टांग. आणि अलकाच्या छातीत धस होत. म्हणे माझ्या छातीत पण धस झालं. बघा ना तुम्ही. बघा ना, बघा अगदी सारखंच आहे. बघा, मला हे नाही वाचता येणार, हे तुम्ही वाचा. नाही तुम्हाला फिल्म करायची करा, नका करू. मला इकडे काय करतो मी नाही वाचू शकत. भाई सुन, ऐक, तुम्हारा डोळ्यासमोर जे आहे ना ते आमच्या डोळ्यांसमोर पण आण. मी लय कंट्रोल करते आहे. हा एवढा तरी घाबरव मला. हा, वाचा 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 ना. वाचा वाचा. बेल वाजते. बेल वाजते आणि स्नेहलता दार उघडायला जाते. टोमॅटो. वरची कडी उघडते. वरची कडी. साखळी काढते. साखळी. आणि मग आणि दार उघडतं. आणि समोर बघते तर काय? समोर बघते तर बहादूर. बहादूर. बहादूर दुसरा वॉचमन? नाही नाही, दुसरा वॉचमन नाही, तिचा नवरा बोजने जरा कन्फ्युजन आहे. म्हणजे राजेश नावाचा वॉचमन आणि बहादूर नवरा. जरा ऑड नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही, तुमचा काहीतरी समज दुसरा होतोय. तुम्ही काहीतरी चुकताय. नवऱ्याचं नाव राजेश आहे, वॉचमॅनचं नाव बहादूर आहे. बहादूर. तुम्ही तसंच वाचलं मग? हो.
सॉरी मी चुकून वाचलं. काय होतं, ही गोष्ट वाचायला घेतली ना की माझी बोबडी वळते, तेव्हा माझं कन्फ्युजन होतं. मग माझा नावांचा गोंधळ होतो, म्हणून सांगतो मी नाही, तुम्ही यांना वाचायला द्या प्लीज. हे तुम्हीच लिहिलंय ना? हो, पण मी म्हटलं ना तुम्हाला माझी काय अवस्था होती लिहिताना. भोजने थोडासा आज घाबरवच मला, मी पाया पडतो. थोडासा तरी घाबरव मला. मी माझा किमती समय दिला, माझ्या अजून पण मीटिंग छे यार. थोडासा तरी घाबरव. तर दारावरची बेल वाजली. हा स्नेहलताने जाऊन दार उघडले. हा समोर राजेश. त्याचे ते बारीक बारीक छोटे डोळे, डोक्यावरची लाल टोपी आणि हातात खुळ खुळ करणारा चाव्यांचा गुच्छा. त्याच्याकडे पाहून अवाक होताना प्राजक्ताने विचारलं, टोमॅटो वाली चुबेट. हा भाई. हा काय झालं दुर्गेश? दुर्गेश. त्यावर दुर्गेश म्हणाला, पाणी आया, पाणी आया. आणि भीतीची एक लाट पसरते. एक बार बोल, पानी आया, पानी आया. पाणी आया. नाही यार, नाही घाबरायला होते. अरे નથી डर लाग्यो यार. आम्हा शू पाणी आया, आम्हा शू डरવાનું છે यार. हा आता पुढचा सीन बघा. ह्या सीनच्या पहिल्या वाक्याला नाही तुम्हाला शॉक लागला ना, मी लिहिणं सोडून देईन. मला शॉक दे. મને શોક જોઈએ. મને શોક, विश्वासात मला शॉक लागेल तरच डॉक्टरने बोलाव. हा મને शॉक જોઈએ भाई. शॉक दे. हो सर, मी शॉक दे. अरे वाचा ना. अरे बने तुम्ही आहेत. सॉरी, मला वाटलं रजनीश आला. एनी मा. हा रजनीश कोण છે હવે? वॉचमॅनचा नवरा जो टोमॅटो कापतोय. निकड. पण गोष्टीत बघा माने आत्ताच्या आत्ताला बाहेर काढ. पण ह्याच्यात मला फिल्म करायची होती सर. आत्ताच्या आत्ताला बाहेर काढ. नाही करायची सर. पण निकड. अरे निघा ना यार, सांगतायत सर. गुरुजींनी तुम्हाला सांगितलं होतं की गोष्टीत दम आहे. माहितीये, पण तुम्ही निघा आता. तुम्ही असा अपमान नाही करू शकत. निघा सर. बरोबर आहे. आजपर्यंतचा इतिहासच आहे. मोठ्या कलाकृतींना नेहमी निंदेला सामोरं जावं लागलंय. अनेक वर्ष जातील, पण माझी गोष्ट बघा. ठीक आहे, या तू. सॉरी सॉरी सर. छोटासा घोळ झाला. શું થયું? काय झालं, मी हे पकडा तेवढं तरी. काय झालं, मी एक कौटुंबिक स्क्रिप्ट तुम्हाला हॉरर म्हणून ऐकवलं. ऍक्च्युली हे तुला आता कळलं? मला कळलं. सॉरी. हे हॉरर आहे. हे हॉरर पक्का हॉरर आहे. हे पक्का हॉरर आहे. हा माने. हे हॉरर आहे. अबे वा. हे आहे मी. या हॉरर गोष्टीचं नाव आहे काळी रात्र. ये टाइटल आहे भाई. ब्लॅक नाईट. हा टाइटल. आता मिळालं. घाबरत. तर काळी रात्र या गोष्टीची सुरुवात होते स्नेहलता या बिल्डिंग पासून. आता या बिल्डिंगचं नाव मी स्नेहलता का ठेवलंय तुम्हाला कळणार आहे, पण जेव्हा कळणार आहे तेव्हा तुमची वाट लागणार आहे. ए माने, हा पहिल्या स्क्रिप्टची झेरॉक्स कॉपी वाचते. मारीस तूवर मार याला. अप्रतिम. आम्ही घाबरून खूप हसलो. मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात. सई, नादखुळा परफॉर्मन्स होता. एक्स फॅक्टर आउटस्टँडिंग, ब्रिलियंट. म्हणजे जेवढी विशेषणं वापरावी तेवढी कमी आहेत. पण आज मी जास्त उत्सुक आहे. अख्खा महाराष्ट्र ज्या व्यक्तीचा फॅन आहे, ती व्यक्ती तुझी फॅन आहे. तिच्या तोंडून मला ऐकायचं आहे तुझ्याबद्दल त्या व्यक्तीला काय वाटतं. मस्त मजा आली. अमेय, तुला कसं वाटलं हे स्किट? माझ्यासाठी आज फार मोठा दिवस आहे.
कारण मी ओंकार भोजनेचं लाईव्ह परफॉर्मन्स बघितलाय. मी आणि सई एकमेकांची तात्या म्हणून बोलत असतो बोलताना भेटल्यानंतर. मला फार फार आवडतोस ओंकार, तू फार आवडतं तुझं काम. मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्याला जे इन्स्पायर करणारे अभिनेते असतात, तर असं विचारलं कोणाला की तुला कोण इन्स्पायर करतं. जनरली आपण फार मोठ्या मोठ्या नटांची नावं घेतो, पण ही गंमत वाटते मला की आपल्याच वयाचं कोणीतरी आहे ज्याचं काम बघून आपल्याला एवढं इन्स्पिरेशन मिळतं. खरोखर कमाल काम करतो. माझी एक रिक्वेस्ट आहे, जरा मला एक असं तात्यांचं एक थोडी एक झलक मिळाली तर खूप मजा येईल. सोटू पकडा बघा. हा हे आली पाहुणे आले त्यांनी करायला लावते न काय काय. अय सोटू आमचा रामराम सांग बरं. देऊळ, वळू, हायवे, जाऊन द्या ना बाळासाहेब अशा अनेक चित्रपटांमधून, अनेक मालिका आणि वेबसिरीजमधून आपल्या अस्सल आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता श्रीकांत यादव आहे आजचा आपला खास सेलिब्रिटी गेस्ट. आणि त्याच्यासोबत एका शोकाकुल वातावरणाला हास्यमय करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. असं कसं केलं तुम्ही अण्णा? निदान माझं लग्न तरी बघून जायचं होतं. मान्य आहे की पोरी मला नकार देतात म्हणून, पण एखादी तरी असती जिने मला होकार दिला असता. अण्णा अण्णा गावाला भुईमुग लावायचा का हरभरा हे आता कोण सांगणार हो अण्णा? असंच मध्ये गेलं निघून. आता वतनी कवळ घेता असं म्हटल्याशिवाय घास तरी जाईल काय आमच्या घरात? बघताय ना हो झोंबिवली टीम, बघताय ना, बघते ना प्रसाद सई. माझ्या कुटुंबावर कवरा दुःखाचा डोंगर कोसळलाय. म्हणजे तुम्हाला सांगतो कालपर्यंत सगळं ठीक होतं. काल आता नाही आवरच झालं. म्हणजे शरीर सोडून आत्मा गेला तरी फालतूगिरी चालूच राहणार. म्हणजे शरीराने जरी आत्मा सोडला तरी माझा जीव तिकडेच घुटमलतोय ना. काय करणार? माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचं हात कसं होणार आवरत टेन्शन आहे मला. यो माझा पोरगा काहीच कमवत नाही हो. म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्याच पेन्शनवर सगळे घर चालले नाही. यो माझा भाव आईच खाऊ, याला तंबाखू सुद्धा मलून द्यावा लागतो तवा यो कुठं खातो. ते याच्याबद्दल काय सांगणार? कायम उतावील हा. त्याचं काय सांगायचं? नाही माझी सून जिकडं बसल तिकडं गोटा करते, उठतच नाही हो. काय करायचं? हा कोण आहे तो काही कळतच म्हणजे रोज सकाळी येतो आमच्या घरात, संध्याकाळ झाली तरी जात नाही.
त्याशिवाय घरातलं पानच हालत नाही हो. म्हणजे जे तू येतो अण्णा हे असं करायचं काय, अण्णा असं केलं तर चालेल काय, अण्णा तसं केलं तर चालेल काय. गौरा आधार होता माझा, पण आता माझ्या नंतर यांचं कसं होणार, मनात जाम टेन्शन आले रे. काही करायचं आता. हॅलो हॅलो. हा हा गौरव मोरे बोलतायत का? हा बोलतोय. अण्णांचं कळलं, लय वांगाळ झालं. अण्णा आमचा अण्णा. हा ते मागच्या आठवड्यात तुम्ही आमच्याकडे पोरगी बघायला आलता. हो आलो होतो. तेव्हा तुमच्याकडनं होकार होता, आम्हीच तेवढं तात कळवलं. हा पण आता पोरीचा बी होकार आहे. काय? हो ती म्हणली लगीन करायचंय पोराशी. लगीन करायचंय? हो. अयो पण आता तुम्हाला तर माहित आहे ना घरी काय झालंय. अण्णा गेले. हा मला माहित आहे अण्णांचं असं झालंय वांगाळ. पण एक अडचण आहे गौरवजी. काय हो? आमची पोरीची आजी आहे का नाही, हा ती कवा बी जाईल. ती म्हणती नातीचं लगीन बघायचं मगच जाईल. अयो तर 10-12 दिवसात लगीन होईल का हो? 10-12 दिवसात आता तुम्हाला सांगितलं ना आता काय झालंय घरी बघितलं ना, आजोबा गेले हो. हा खरं आहे ते. मग म्हणजे तुमचा नकार असेल तर तसं सांगा. काय आमच्याकडे दुसरं बी स्थळ आहे. तुमचं स्थळ उजवं वाटलं म्हणून तुम्हाला पहिला फोन लावला. तुम्ही नाही म्हणलं की दुसऱ्याकडे जातोय. नाही नका नको ऐका ऐका दुसरीकडे नका जाऊ. हा मी आता अण्णा आमचे आज ना उद्या जाणारच होते. काय हा मी करतो 10 मिनिटात तुम्हाला फोन करतो बरं का. चालतंय. हा अयो आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तर मी उजवा वाटलोय. आई हे आई त्या पोरीकडचा फोन आला होता. फोन आला होता पोरीकडचा. ते लग्नाला तयार आहेत. ते लग्नाला तयार आहेत. याला ह्याला म्हणजे फोन आला होता लग्नासाठी तयार झाले ना पोरीकडचे. वा वा वा. अरे गडी ऐकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन. एक नंबर बातमी आहे. नाही नाही चांगले चांगले. पण कसं एकदम दुखवट आहे ना आपलं. दुःखाचं घर एकदम आनंदाने कसं पोराला काळजी आहे माझ्या. नाही नाही पण यावेळेस पण गौऱ्याचं लग्न मोडणार रे. तुम्ही जरा तंबाखू खाऊन गप्प बसा ना. बोलता कशाला? नाही रे गौऱ्या मोडणार म्हणजे मुहूर्त कुठं आहे. खरं तर ज्या घरात माणूस जातं त्या घरात 1 वर्षाच्यात लग्न करायचं असतं आणि ह्या वर्षातले सगळे जवळजवळ मुहूर्त संपलेले आहेत आणि पुढची 3 वर्ष तुला लग्न करता येणार नाही. म्हणजे जवळजवळ 4 वर्ष तुला लग्न करता येणार नाही. नाही नाही काय मी सांगतो काय झालं. त्या पोरीकडचा फोन आला होता. त्यांना ना फार घाई आहे. ते म्हणले 10-15 दिवसामध्ये लग्न करून टाका. पोरगीची आजी आहे ना, हा ते 8-10 दिवसात कधी पण जाईन. तर ती काय म्हणते माहिती आहे का, मला नातीचं लग्न बघायचंय अशी त्यांची इच्छा आहे. तर ह्या 10-15 दिवसामध्ये एखादा तरी मुहूर्त असेल का नाही? असेल ना. असेल का नाही? मग कोण नाही म्हटलं. मग हो आबा तुम्हाला येताना पंचांग बघता बघा ना राव. माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही माझं पंचांग. अरे मला जाऊन 24 तास सुद्धा झाले नाही. आधी माझं 13वं करा आणि मग लग्न करा. थांबा. मुहूर्त मुहूर्त लवकर बघा. मुहूर्त मुहूर्त मुहूर्त. 1 मिनिट. हाय दिसतंय का? दिसतंय बापरे. दिसतंय का अण्णा? हाय एक मुहूर्त आहे. नाही नाही पण एक अडचण आहे. त्या दिवशी 12 आहे अण्णाचं. नाही नाही का? नाही 12व्याच्या दिवशी नाही. मी काय म्हणते 12व्याच्या दिवशी लग्न करून घेऊ आणि दुसऱ्या दिवशी 13वं करू. काय म्हणता? ए सुरबाई चुकतेस तू. अरे आधी 13वाचं गोडधोड कर आणि मग लग्नाचं बघ ना. काय हो? नाही पण अण्णांना काय वाटत. यो माझा खरा पोरगा. काय वाटणार आहे अण्णांना. आनंदच वाटेल ना. आता गौऱ्याचं लग्न ठरलं म्हटल्यावरती
गौऱ्या तू नको काळजी करू, तू त्यांना सांग आपला होकार आहे म्हणून. 10-12 दिवसाला आपण लग्न उरकून टाकू. पटकन फोन कर. लगेच फोन करतो. मी काय म्हणते, ते सुयोग मंगल कार्यालय त्याला फोन लावा आणि हॉल आहे का बघा पटकन. नाही सुयोग नको. शीतल मंगल कार्यालयात तिकडे बुक करा. तिकडचा आचार्य आहे तो फर्स्ट क्लास आहे. तुमचं काय आबा, तो आहे ना ते बुंदी आहे ना बुंदी, ती मस्त तळतो तो. तुम्ही का आबा हो ऐका मी काय म्हणतो, मस्त ना लग्नात बँड बिंड लागला पाहिजे कडक. अरे वाजणार ना. बँड वाजणार. आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे तर. माझं काय 5वं आहे काय? मी पण पहिल्यांदाच गेलो. झालं. ते म्हणले 12 लग्न करायला तयार आहे म्हणून. पण त्यांच्याकरता एक माणूस आहे, तो कधी पण येईल आपल्याकडं. का सांगता येणार बोलणी करायला. मग आता नाही, पण ते म्हणले कधी पण येईल म्हणून. ते लिस्ट बिस्ट गावातले लोक पण मान्यवर आहेत ना, सगळ्यांची लिस्ट काढा. सगळ्यांची काढूया चला. लगबग करा. अरे कुठे कागद लवकर आवडा. बोलत होता मला काही सुचत नाही. अण्णा गेला आता कसं पटपट सुचतंय तुला. ठीक आहे आणलं का रे? सगळं बरोबर आहे ना. सांगा नाव सांगा पटापटा, लगेच लिहून टाकू आपण. नाव लिहू. पहिलं नाव अरे याच्या हाताखाली काहीतरी देणार रे. भोग पाडायचे काय इथं? आता ते कसं लिहणार? फोटो झालं राम राम म्हणलं. नमस्कार. अण्णांचं कळलं वांगाळ झालं. आता काय करणार जग राहते. हार आणला होता, कशाला घालू? झालं की फोटो कुठे? फोटो कुठे लावणार? श्रीकांत. अरे वसाऱ्या तिकडे तो लिवाय घेतोय खाली मांडीवर दाबलाय. खाली थरलास. सॉरी अण्णा. तेवढं हार घालतो तेवढा. लय वागाळ झालं. ते ते पोरीकडनं आलतो मी. पोरीचा मामा आहे मी. इतक्यात आलात पण तुम्ही? हो चौकातनच फोन केलता. म्हणलं तुम्ही होकार कळवला तर इथं येईन, स्थळ जुळवीन. नकार कळवला तर हार घालीन आणि दुसऱ्या स्थळाकडे जाईन. ते लग्नाचं बोलायचं म्हणलं तर तुमची केवढी माणसं आमची केवढी माणसं बोलायला पाहिजे का नाही? आमची बघा म्हणजे कमीत कमी तुम्ही एक 500 तर धरूनच चाला. 500 धरा तुम्ही. आणि मी काय म्हणतो, ते अण्णांचे ते लाफ्टर क्लब वाले ते मित्र आहेत ना, तसं बोलूया. म्हणजे आता अण्णा नाही तर किमान त्यांचे मित्र तरी राहतील ना लग्नात. काय ते लाफ्टर क्लब वाले काल अंत यात्रेत केवढा दंगा घातला त्यांनी. हा ना. अहो आमती यात्रेत अण्णांचं समोर सगळं चालू. हे हास्य क्लब वाले आले, 5 मिनिटं हात वर करून हसतच बसले. अहो अण्णांना श्रद्धांजली वाहतायत का चिडवतात हेच कळ ना आम्हाला. कसं दिसतं ते? आणि असे ही लोक जर लग्नात येऊन गौऱ्याला शुभेच्छा अशा दिल्या तर कसं दिसणार ते? आणि आमच्या गौऱ्याला काही कमी लोक हसतात का? हसण्याच्या लायकीचं नाही, तो मारण्याच्याच लायकीचा आहे. अरे 13वं करायचं सोडून लग्न करतोय वसारा. चालतंय मग 500 माणसं वराकडची लिहिलेत. वधूचे आम्ही ठरवतो. आणि जेवणाच्या मेनूचं कसं करायचं? मस्त आईस्क्रीम बिस्क्रीम ठेवा. काय ठेवणारच आहे. मी काय म्हणते, 2 भाज्या ठेवू आणि स्वीट मध्ये नाही का गुलाबजाम. नका गुलाबजाम नका. बुंदी ठेवूया. बुंदी म्हणजे बुंदी उरली ना की दुसऱ्या दिवशी 13 वेळेला वापरता येईल. बुंदी ठेवूया आबा. आणि असं असेल ना तर मग मसाले भात पण लिहा. उत्तम. उत्तम म्हणजे कसं की आतल्या दिवशी जास्तीचा उरला तर 13 वेळेला पण होईल. दोन्हीकडे चालतोय एकदम. मसाले भात आणि बुंदी मेनू फिक्स करा. अरे वसाऱ्यानो, माझ्या 13वाला शिला मसाला भात, पांढरा भात ठेवा. पांढरा भात पाहिजे. पांढरा भात नाही ठेवला तर पिंडाला शिवणारच नाही. चालतंय मग आता आईस्क्रीम, 2 भाज्या, बुंदी आणि मसाले भात. मेनूच झालंय. आता अजून काय? आणखीन काय लागत असेल तर मला सांगा. वधूच्या बाजूने करीन थोडं थोडं. जरा माझा आहे. बोला की जाऊ बापू. मला ते हनीमूनला जायचं होतं. तर प्लेनचं तिकीट तुम्ही केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे प्लेनचं तिकीट तुम्ही आणि हॉटेल लॉजिंग सगळं आमच्याकडं असं. हा तर
जावय बापू तुमची इच्छा आहे तर करू, मग सांगा कुठं जायची इच्छा आहे. तशी माझी इच्छा तर स्वित्झर्लंडची आहे. आणि लायकी छोटा काश्मीरची. गौऱ्या काय ते काश्मीर बिश्मीर नको काय, तू आपल्या हिमाचलला जा ना. हा अरे गंगा नदी तिथनंच उगम पावती, त्याच्यात अस्थि विसर्जन करून टाका अण्णांच्या, म्हणजे एका दगडात 2 कामं होतील. मग तुझा गोंधळ करायला सुरुवात तू कर. मी हनीमूनला जाणार आहे तर मी त्यांची अस्थि घेऊन का जाऊ? बरोबर बोलतोय तू. वसऱ्या अस्तीची तुला त्रास होतोय माझ्या. हनीमूनला तू कसा जातोस तेच बघतो. हागवण्यात लागल तुला. हे काय नाही, त्याला जाऊ दे एकट्याला. आपण नंतर जाऊ. मला फोन आलाय. फोन आला एक थांबा. हा घ्या. हा हॅलो. हा इथं हा पोराच्याच घरला आहे. हो होय तर अरे अगो त्याच्या कवा. हा सांगतो की मग तो सांगतो. होय का झालं, म्हातारी गेली काय? नाही म्हणजे ती नवरी पोरगी आहे का नाही. काय झालं माझ्या बायकोला? जास्तीच होतंय अजून व्हायचंय काय आलं माझ्या बायकोला? तुमची बायको आता दुसऱ्या कुणाच तरी बायको झाली आहे. ते आजी आहे का नाही पोरीची, तिला लागली धाप. ती म्हणली मी काय राहत नाही. पाहुणं रावळी आलती बघायला. ते पोरीचा आत्ते भाऊ पण आलता. आजी म्हणली लावा इथंच लगीन. दोघांचं लावलं डोळ्या देखीत लगीन. आजी गेली वर. आता काय झालंय, स्थळ मोडावं लागतंय आमच्या बाजूनं. पण जावय बापू नाही म्हणजे होता राहिलेलं जावय बापू. मी आहे का नाही, माझ्याकडे एखादं स्थळ आलं तर पहिलं तुमच्याकडे घेऊन येईन. तेवढं माफ करा या टायमाला. हा पोरीचं आपलं ते आजी आता काय आहे, आता अण्णा. वा सुंदर एक्सपेरिमेंट ऑफ प्रदीप परफॉर्मन्स. कहर. सई. श्रीकांत दादा, खूप खूप मनापासून स्वागत या मंचावरती. आपण एकत्र अनेक माध्यमातून काम केलेलं आहे, फिल्म्समध्ये काम केलेलं आहे, पण आज तुला प्रत्यक्ष बघता आलं, फार मजा आली. आज आमच्या क्रेझी फॅमिलीमध्ये क्रेझीनेस वाढवायला तू इथे आलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा आली काय, सुंदर. प्रसाद. अरुणच्या डेडली परफॉर्मन्सवर तुम्ही सगळ्यांनी जिवंत केलेला विनोद बघणं फार गमतीशीर होतं. मला गंमत अशी वाटते की वदनी कवळ घेता म्हणणारा मुलगा आणि मांजा मुलगा मांजी सून असं म्हणणारा बाप, हा सांस्कृतिक समतोल फक्त या मंचावरती साधला जाऊ शकतो. श्रीकांत, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुला खूप वर्षांनी मी लाईव्ह परफॉर्म करताना पाहिलं आणि मला खूप बरं वाटलं. मजा आली तुला बघताना. वंडरफुल परफॉर्मन्स. पाहुण्यांना विचारूयात त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. ललित. माझी ही दुसरी वेळ आहे या कार्यक्रमावर यायची आणि मी यांना सतत सांगत होतो की तुम्हाला खूप मजा येईल आणि मी स्वतः खूप एक्सायटेड होतो आणि ते प्रूव्ह करून दाखवलं तुम्ही. आता मला हेच सांगायचं होतं की ह्यासाठी मला इथे यायचं होतं, कारण तुम्ही आम्हाला खरंच खूप रिफ्रेश व्हायला मदत करता. तुमच्याकडून एक एनर्जी आम्हाला मिळते. अण्णा मेल्यानंतरही तुमच्यातला जिवंतपणा जो होता ना तो कडक होता. आणि पॅडी दादा, तुम्ही जो मुहूर्त काढला होता ना तो एकदम कमाल होता. पॅडी दादा, आम्ही तुमच्याकडूनच मुहूर्त काढला होता. थँक्यू सो मच. तुम्ही ज्या तारखेला सांगितलं, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अलीकडे घेतला तो सिनेमा, नाहीतर 4 फेब्रुवारीला होणार होता रिलीज. तर थँक्यू. सुपर हिट होतोय आमचा सिनेमा. आणि धमाल यार, धमाल. थँक्यू ललित, थँक्यू. श्रीकांत, तुम्हाला कसं वाटतंय आज हास्य जत्रेत सहभागी होऊन? मला तर हा एक वर्कशॉप होता म्हणून, कारण मी येतानाच रिकामा भांडा करून आलो होतो. कारण नट म्हणून म्हटलं की त्यांना खरं आपण सराव नाही करत किंवा नंतर तेवढंच आपण करतो तेवढंच आधी सुरुवातीच्या काळात. नंतर मग बाकी गायक रियाज करतात, वादक वादनाचा रियाज करतात. तसं नट म्हणून फार काही जेव्हा काम येईल तेव्हाच काम केलं जातं.
तर ह्या निमित्ताने हा वर्कशॉप माझ्यासाठी होता. मला मजा आली. मी काही क्षण जगलो इथे असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू श्रीकांत आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि थँक्यू गाईज, खूप हसवलात. मंडळी, थापा मारणं ही अत्यंत वाईट सवय आहे, पण हास्य निर्मितीसाठी हेच चांगलं भांडवल असतं. आज याच भांडवलावर हास्याची वसुली करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऍक्शन. शिलावती, तू सुद्धा माझ्याशी असं वागशील? शिलावती, तू सुद्धा? पण का? कडेट. ओके ओके. कसं झालं सर? कसं झालं सीन? पाहू ना आपण मस्त. हा चांगला आला, पण तुमचं ते नेहमीच आहे हो हेमंत भाऊ. ते खानदेशी येतं तुमच्या ह्याच्यात. ते लहानपणापासून तोंडात बसली सर ती भाषा. बाहेर काढा ती तोंडातनं. नाही ते आपलं करतो सर, मी करतो. तुम्ही म्हणता हो फक्त करतो करतो, तुम्ही करत नाही ते. करतो सर. बरं बसा. हो सर. बसा. रसिका, सर त्या मार्कवर उभी राहा आणि तिसऱ्या सीनचे डायलॉग घे. हो सर. रेडी आहे सर मी. हा रेडी. चल ये. चल चल चल. काय ते डांगे विचारतात किती फुटेज निघालं. स्मगलिंग करतोय आपण? मोठ्याने बोल ना. हा, ते डांगे विचारतात किती फुटेज निघालं. तू कोण आहेस? सर मी एडी आहे. अरे ते लीड ऍक्ट्रेस आली नाहीये यार. कुठे आहे ती? तिच्याशिवाय शूट करतोय मी. अरे ह्या ऍक्टर्स ना घेऊन 3 सीनचे फक्त क्लोज काढतोय विदाऊट मास्टर. अजून काय करू? मी जाऊन अभिनय करू? नको सर. बरं चाललंय सर आपलं. नको. देईन ना तुला. आण ना यार त्या ऍक्टर्सला. घेऊन ये ना त्या शिवालीला. कुठे आहे ती? अरे 9ची शिफ्ट आहे, 12:30 झाले. काय हो सर, 1 तास झाला फोन लावतो, त्यांचा फोन बंद येतो. मी फोन लावलो टू 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 एवढंच वाजतं सर. काय करू मी सर सांगा. इररिस्पॉन्सिबल आहेत यार. फोन कसं काय बंद ठेवतात यार? नाही नाही नाही, ते प्रोडक्शन वाल्यांना डोक्यावर बसवलंय पोरीले. 2-4 एकांकिका केल्या की लगेच त्या स्क्रीनवर येतात. बाकी काय आपलं कसं बा, राज्य नाट्यात कसलेले लोक आहे आपण. आपलं काय म्हणजे शिस्तबद्ध. पाटील साहेब, ते एवढं पाटील साहेब, तुमचं करिअर काढू नका, थांबा. हा चल ना यार रसिका, राहा ना. हो ना रेडी. सर मी मार्कवर रेडी आहे. तुम्ही त्या शिवाली जरा प्लीज माझ्यावर काढू नका सर. अरे बापरे, केवढं लाकार. पोरी काय झालं तुला? इकडे इकडे इकडे. अरे बापरे पोरी, हळू 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 हळू. केवढं लागलं पोरी तुला? अरे बाप, दुखतंय का? हा बस 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 इकडे बस. बस बस बस. अरे बापरे. अरे पाणी पाणी पाणी. चहा कॉफी काही घेते? हळदीचं दूध मागू. हळदीचं दूध आण रे. पाण्याची बाटली चल. लागलं सर, मी बोलला होता तुम्हाला. हा मी बोलला होता ना, ती पोरगी विनाकारण फोन बंद ठेवणार नाही. खरं सांगतो मी, म्हणजे चांगली पोरगी आहे ती. पाटील साहेब, पाटील साहेब, राज्यनाट्याचे संस्कार आहेत. 2-2 मिनिटाला हलवू नका. ते तिथेच ठेवा. मॅडम पाणी पाणी घ्या तुम्ही. पाणी. थँक्यू. काय झालं शिवाली? काय झालं? लागलं सर तिला. लागलं का? सांगते मी. नाही, मागे एकदा माझा पाय मुरगळला होता ना सर. 1 तास लेट झाला होता. पर डे मधला 1 तासाचा अमाऊंट कापली होती सर माझी. काय रसिका? 3 तास सर लेट झालाय. आता बघूयात ना. काय आत्मचरित्र लिहिते? थांबते जरा. हा र सांग काय शिवा, काय झालं? सर ऍक्सिडेंट झालं सर. हो हो सर. मग काय हॉस्पिटलला जाऊन ड्रेसिंग करू? हो सर. कुठलं हॉस्पिटल? ठीक आहे चल. सुचत नसेल तर, आठवत नसेल तर राहू दे. काय मग ड्रेसिंगला किती? काय फार फार तर काय अर्धा पाऊण तास गेला असेल? हो सर. मग एवढा वेळ कुठे काय प्रयोग लावलेले रस्ताभर वाटी घेऊन? नाही, 12:30 वाजले अगं. हो सॉरी सर. कॉल टाइम 8:30चा होता. हो का? नाही नाही, खरंय खरंय. कॉल टाइम 8:30चा होता. आपलं कसं बा, आपण राज्यनाट्यवाले माणसं, आपण सकाळी टाइम टू टाइम येऊन जातो. म्हणजे अर्धा पाऊण तास आधीच आपलं पहिला थंब असतो. लगेच आपण टेम्परेचर वगैरे. पाटील साहेब, आपलं ते असतं बा. तू सांग काय झालं सांग. सर सर ऍक्सिडेंट झालं. अगं ते कळलं का बाई मला, ऍक्सिडेंट झाला. 3 तास होत होतो का ऍक्सिडेंट? मी 7:30 वाजता घरातून निघालेले सकाळी. पुढे काय झालं सर? पुढे ट्रॅफिक लागलं सर. खूप ट्रॅफिक लागलं सर. सकाळी 7:30 वाजता तुला ट्रॅफिक लागलं? हो सर. 1 मिनिट सर. सकाळी 7:30 वाजता मीही निघाले. मीही दादरवरनं आले. मला
नाही लागलं ट्रॅफिक, हिलाच बरं लागलं ट्रॅफिक. आमच्या जळगावमध्ये तर ट्रॅफिक नसतं बा. तरी पण आपण 1.5-2 तास पहिलेच निघता. म्हणजे कसं बा ट्रॅफिक लागलंच बा तर अडचण नाही आली पाहिजे. हेमंत भाऊ, हेमंत भाऊ, आपलं एकदा शिस्तबद्ध. हेमंत भाऊ प्लीज थांबा, प्लीज थांबा. हा बोल काय. हा ट्रॅफिक लागलं. हा ट्रॅफिक 1 तास गेला तिथे माझा. मग मी पुढे निघाले तर मला टोल लागला. आणि पाटील काका तुम्हाला माहिती टोलवर किती गर्दी असते. अरे बापरे. तुम्ही ताई नको ना बाबा त्यांना घेऊ मध्ये यार. सॉरी सर तुम्हाला माहिती आहे ना ट्रॅफिकला किती गर्दी, आपले टोलला किती गर्दी असते सर. पुढे लवकर बोल, वेळ नाहीये माझ्या. हा सर तर माझ्या पुढे एक अशी मस्त मोठी लाविश गाडी होती सर. त्यातला तो माणूस काय कपडे घालून बसलेला सर. पण तो टोल द्यायला भांडत होता. 40 रुपये नाही द्यावे साधे त्याने. 40 रुपये. हा तेच ना पाटील का. इतकी गर्दी झाली ना सर. मग मला कळेच ना काय करू. एकतर आपल्याला लेट होत होतं सेटवर जायला. मग मी काय केलं, मी गाडीतून उतरले, मी त्याचे टोलचे पैसे भरले सर. तुम्हाला सांगते सर. ह्याच्यात तुझा 1 तास गेला. हो सर 1 तास गेला माझा. मग 1 तास तू कुठे होतीस. 1 तास बाकी आहे. हा बाकी आहे ना 1 तास. 1 तास फुटेज राहिलंय. हा सर. किधर गया. हरवला नाही सर. आहे. हा सर. सांग ना पटपट मग. हा सर मी तिथे टोलवर 1 तास गेला काका माझा. मी तिथून निघाले. हा अरे मग मला बापरे. तिथून आठवलं की अरे बापरे आपल्या पाकिटात पैसे नाही. आता आपण टोलसाठी पैसे दिले. रिक्षावाल्याला काय देणार आपण आता. मग मी गाडी ATM कडे वळवली. अरे देवा. त्यात माझा अर्धा तास गेला. हा अर्धा तास गेला. हो सर. बाकीचा अर्धा तास कुठे गेला. काय झालं सर, मी तिथून निघाले, सेटवर आले. सेटवर आल्यानंतर माझ्या डिरेक्टरने विचारलं की काय झालं, लेट कसं झालं. मग त्याला समजवण्यात माझा अर्धा तास गेला. मीच आहे ना डिरेक्टर तुझा. मला समजवण्यात अर्धा तास गेला बोलतेस. हस काय ते एकदाची हसून घे. सर त्यावर हसू नाही येणार का सांगा. काय बोलते ही बाई. काय म्हणजे मी झालं तेच सांगते सर. अर्धा तास गेला म्हणजे तू निघालीस तिकडनं 1 तास तुझा ट्रॅफिक मध्ये गेला. 1 तास टोल नाक्याला गेला. अर्धा तास ATM मध्ये गेला. अर्धा तास मला समजवण्यात गेला. मग शिवाली ऍक्सिडेंट कधी झाला. कधी झाला ऍक्सिडेंट. पाणी हवंय. ATM मधनं निघाले ना स्टुडिओ पर्यंत पोचेपर्यंत ऍक्सिडेंट झाला सर माझं. बरं मला सांग फोन कुठे तुझा. माझ्याकडेच आहे. ऑफ काय तो. कसं आहे ऍक्ट्रेसनी ना फोन ऑफ नाही ठेवायचा शिवाली. सॉरी सर सॉरी. आणि जेव्हा आपण ऑडिशन वर न जाऊन येतो ना तेव्हा तर नाहीच ठेवायचा. सर कोणतं ऑडिशन. ज्या हिंदीच्या ऑडिशनला गेलेलीस ना तू, तिकडे जी EP आहे ना ती माझी गर्लफ्रेंड आहे. हिंदी. हिंदी. शट अप. ती म्हणत होती मला तुझी लीड ऍक्ट्रेस आली आहे इथे ऑडिशन द्यायला. अजून एका कॅरेक्टरचं ऑडिशन करायचं होतं पण तिचा फोन लागत नाहीये. पोचलीये का ती. नाही म्हणून आपण कुठे ऑडिशन द्यायला जात नाही. काय कोणता जंगाट कुठे निघेन, कोणाची गर्लफ्रेंड कुठे नाही काय सांगतात. आपण डायरेक्ट नाही सांगतो. शूटिंगच्या दिवशी काहीच नाही भाऊ. आणि मराठीतच करतो. हिंदीचा काहीच संबंध नाही आपला. हेमंत भाऊ हिंदीत तुम्हाला कोणी घेणार पण नाही. नाही मी जातात. आपला राज्यनाट्याचा जो बेस आहे की नाही तो असा म्हणजे यांचं पॅकअप कर. उद्यापासून नको. सॉरी सर. हा बोल शिवाली. सॉरी सर तो मोठा प्रोजेक्ट होता हिंदीचा. मोठा प्रोजेक्ट. मग इथे काय कवड्या मिळतात तुला. नाही सर. मिळतो ना वेळेवर चेक. हो सर. मिळतो ना. हो. काम नव्हतं तेव्हा कशी आली होतीस मागे 10 वेळा टाकलेस ना फोटो प्रोडक्शन हाऊस मध्ये. मला घ्या प्लीज मला रोल द्या करत होतीस ना. मग सॉरी सर. आता फेमस झाल्यावर झालं संपलं. ज्या प्रोडक्शन हाऊसमुळे फेमस झालो, ज्या सिरियलमुळे चॅनलमुळे फेमस झालो त्यालाच तुम्ही राम करा ना. दुसरं काम करा. काही म्हणणं नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आधीची कमिटमेंट पाळा. तुमच्यामुळे माझ्या शूटिंगचा वेळ फुकट जाता कामा नाही. कळलं. सॉरी सर. काढते आता प्लीज काढ. ए बाई नको सर. कुल सर. ती अभिनय करते यार. सर ते राज्यनाट्याने केलंय तिनं. जाऊ द्या. सॉरी. जा मेकअप करून ये. जा लवकर गे. नको थांबू ग डोळ्यासमोर माझ्या. हा बोल ग. थांबाव जरा. हा बोल. हा काय आम्ही कोणाला बांधून नाही ठेवलंय ना. करू शकतात ते. हा ठीक आहे. हा भेटू आपण नंतर. हा मित्र तर आहोत ना, भेटू शकतो आपण. हा बाय. हे बने तो रिराईट केलेला सीन दे मला. कुठला सर. रिराईट करून पाठवलाय ना ऋषी तो सीन दे ना.
आला नाही सर मेल अजून. अरे यार त्याच्या तर. हॅलो. हा हॅलो सर. हा ऋषी, अरे तो सीन देणार होतास तुम्हाला. नाही सीन देणार होतास तुम्हाला. हां सर. तो सीनचं काय झालं सर, तो मी लिहिला होता, कम्प्लीट सॉलिड झाला होता सर. क्या बात आहे. मग तो काय धमाल सीन झाला होता सर. पण मी तो ह्याला मेलला अटॅच करणार ना सर, तर माझा लॅपटॉप अचानकच ते काय ते डिस्प्ले दिसतच म्हणजे ते काही की पण नव्हते हालत सर. अरे बापरे बापरे बापरे. हँग झाला की काय. हँग झाला. हा सर तसं ते हँग झाला सर तो. आणि आता तो MSJ प्रोडक्शनच्या नवीन डेली सोपच्या मीटिंगला जे बसलायस तेव्हा नाही झाला हँग. नाही समोर एक EP बसली आहे ना तुझ्या, एक मुलगी बसली आहे कम्प्युटरवर. हा तिने आता जो फोन केला होता ना तो मला केला होता. एक्स गर्लफ्रेंड आहे ती माझी, कळलं का. कॉंग्रॅच्युलेशन सर. लाज वाटते तुला. कॉंग्रॅच्युलेशन करतोस तुम्हाला. मला कळलं त्यामुळे तू सीन लिहिला नाहीयेस तो माझा. सॉरी सर, मी मीटिंग संपली की 2 मिनिटात येईन सर. नाही नको नको नको. तू ना आता तिकडेच जा कवड्या घेऊन. इकडनं तुला काढला मी, समजलं. नाही काढला तुला. फोन ठेव. सॉरी सर. ठेव फोन. काय सर मेल कर. नाही याला काय अर्थ नाही. आमच्या टायमाला एक भेटली नाही, इकडे 2-2 असतात. म्हणजे हे काय रे वाईट आहे काय गर्लफ्रेंड. अरे यार लंच ब्रेक यार. बहारदार. खूप इंटरेस्टिंग थापा होते. आम्ही खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. प्रसाददा. ओमकार, तुझ्याकडे आणि शिवालीकडे बघताना मला सतत तुझ्या जागी मोठे आणि शिवालीच्या जागी गौऱ्या दिसत होत्या. अर्थात गौऱ्या एवढं खोटं बोलत नाही, फक्त कर्जतच्या ऐवजी पिंपरी एवढंच. रसिका लागलं का हे इतकं कमाल होतं. कमाल. तुझ्या विचारण्यामुळे कळलं की ही खोटारडी आहे. फक्त तुझ्या पहिल्या प्रश्नामुळे इतकं ते चपखल आलं आणि मार्मिक आलं. मजा आली खूप. बने मस्त. हे म्या मस्त मस्त बेरिंग होतं. आणि प्रत्येक सेटवर एक असा राज्यनाट्य जुनावाला असतोच. वंडरफुल. मजा आली. पाहुण्यांपैकी तृप्तीला विचारूया की तिला कसा वाटलाय परफॉर्मन्स. मला खूप मजा आली. मी प्रत्येक वेळेला वेळेवर पोचते किंवा आधीच पोचते वेळेच्या. जसं आमची फिल्म येते 4 दिवस आधीच आली आहे डोंबिवली. पण माझे कित्येक माझे को ॲक्टर्स असे आहेत जे तुझ्यासारखेच शिवा. आणि मला खूप मजा आली तुला बघून. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. कीप इट अप. मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. झोंबिवली चित्रपटाची संपूर्ण टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. त्यामुळे भेटूया उद्याच्या भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.